तिथे पलीकडे माझी या प्रियेचे झोपडे, माझी या प्रियेचे झोपडे. एकांती कर कोमल माझा हाती घेशील का, माझा होशील का, होशील का, होशील का, माझा होशील का. काळजीचं काही कारण नाही, कॉलर वापरा थोडे दिवस. काही नाही ना. काही नाही, विश्रांती घ्यायला पाहिजे साहेब तुम्हाला. जेवण चालेल का लिक्विड डाएट? जेवण चालेल. थँक्यू डॉक्टर, थँक्यू. अच्छा. नमस्कार, मी सुलेखा दळवलकर. तुम्हा सर्वांचं अगदी अगदी मनापासून स्वागत करते. आज 5वा शनिवार, आज स्मृतिचित्र. 1952 साली आलेला आणि सुपरहिट झालेला सिनेमा लाखाची गोष्ट या अप्रतिम चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीला की नाही 2 सुंदर आणि उत्तम अभिनेत्री दिल्या, रेखा आणि चित्रा. आज त्या दोघी आपल्याबरोबर नाही आहेत, पण आहेत त्या त्यांच्या आठवणी. आणि त्याच आठवणींना जागवण्यासाठी आपल्याकडे आल्या आहेत रेखाताईंची मुलगी आणि चित्राताईंची भाची माधवी कामत आणि त्या दोघींची धाकटी बहीण मीनाताई नाईक. चला तर मग दिल के करीब स्मृतिचित्रमध्ये त्या दोघींचं अगदी मनापासून स्वागत करूया. नमस्ते, वेलकम टू दिल के करीब. आणि या सेगमेंटचं नाव आहे, तुम्हाला कळलंच असेल, स्मृतिचित्र. रेखाताई आणि चित्राताईंबद्दल आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी तुम्हा दोघींची ओळख करून घेऊया आणि त्याही आधी तुमचं स्वागत करूया भरपूर गिफ्ट्स देऊन. अरे बापरे. तुम्ही दिल के करीब बघितलंय ना? हो. सो तुम्हाला माहीत असेल की आपले खूप सारे स्पॉन्सर्स आहेत आणि खूप मनापासून प्रेमाने भरपूर गिफ्ट्स देत असतात. वा, बरे. आपली एक मैत्रीण आहे निलिमा अमित, ती लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे आणि तिने एक खूप सुंदर पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. आणि माधवीताई तुमच्यासाठी भेट म्हणून दिलंय. थँक्यू. आपले आणखीन एक स्पॉन्सर आहेत रोहन प्रकाशन, जे गेली 40 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहेत आणि त्यांनी आपल्यासाठी एक पुस्तक पाठवलंय, इमोझील. डॉक्टर महेश अभ्यंकर आणि आरती भारजे यांचं आहे आणि तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवलंय. कोविड काळामध्ये मी पण बरंच काम केलं होतं आणि मला असं वाटतं की मनोबल उंचावणाऱ्या कथा याच्यामध्ये आहेत. येस, तर मला नक्कीच आवडेल वाचायला. येस, धन्यवाद. आणि रोहन प्रकाशननी RDK20 हा कुपन कोड वापरला तर 20% डिस्काउंट ठेवले आपल्या दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. अरे वा. आपले आणखीन एक मित्र आहेत प्रीतम थोरात नावाचे आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे कलर बग्स. तुमच्यासाठी एक मस्तपैकी टेराकोटामध्ये बनवलेलं बॉटल पाठवली आहे. अरे वा. मला तर आधी आर्टिफॅक्ट वाटला, पण आपलं जसं माठ असतो ना, मस्तपैकी बॉटल आहे. नक्की ही वापरेन. माझ्या ऑफिसच्या टेबलवर ही कायम राहील. आणि गार राहतं छान पाणी याच्यामध्ये, माठात राहतं तसं. थँक्यू, थँक्यू. आणि आपल्या दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी प्रीतम दादांनी 10% डिस्काउंट सुद्धा ठेवलाय. अरे वा. आपली आणखीन एक मैत्रीण आहे कल्याणी मोडक म्हणून आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. आणि त्यांनी तुमच्यासाठी की नाही दगडात बनवलेल्या काही वस्तू पाठवल्यात. चौरंग आहे. अरे वा, किती सुंदर. आणि हा एक दिवा आहे.
हे जे रस्त्यावरचे पाथरवट असतात ना त्यांच्याकडून ह्या सगळ्या गोष्टी त्या बनवून घेतात. म्हणजे त्यांना सुद्धा काहीतरी काम रोजगार मिळतं. मिळतो. बरोबर आहे. हो. थँक्यू कल्याणीताई, खूप खूप आभार. सो गप्पांना सुरुवात करू शकतो आपण. आपण रेखाताई आणि चित्राताईंबद्दल बोलणारच आहोत, पण त्याआधी माधवीताईंची ओळख करून घेऊया. मीनाताईंना आपण सगळेच जण ओळखतो. आपण त्यांना अनेक सिरियल्समध्ये बघितलेलं आहे, ॲड फिल्म्समध्ये बघितलंय. माधवीताई, तुमची ओळख करून द्याल का प्लीज? मी पक्की मुंबईकर असले तरी अच्छा. माझा जन्म पुण्याचा, आणि मला वाटतं मी एक 3-4 महिन्याची असेन त्यावेळी माझे आईवडील पुण्याहून मुंबईला शिफ्ट झाले. बरं बरं बरं. माझं सगळं शालेय शिक्षण दादरच्या बालमोहन विद्या मंदिरमध्ये झालं. कॉलेज एल्फिन्स्टन कॉलेज. तिथनं BA झाल्यानंतर मी मुंबई विद्यापीठातून MA ची डिग्री घेतली, आणि MAला मी जस्टिस KT तेलंग गोल्ड मेडल मिळवून पहिली आले होते युनिव्हर्सिटीमध्ये. त्याच्यानंतर मी पुन्हा MA केलं बडोद्याहून सयाजीराव युनिव्हर्सिटीतनं म्युझिओलॉजीमध्ये. अच्छा. त्यानंतर मी त्यावेळेच्या प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये काही काळ काम केलं, म्हणजे आत्ताचं छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय. आणि तिथे काम केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझा पिंड 9 ते 5 नोकरीचा नाही आहे. त्याच्यामुळे मग मी तिथनं बाहेर पडले, आणि माझी मैत्रीण अमला नेवाळकर, तिच्याबरोबर आम्ही दोघींनी मिळून एक भागीदारीत कंपनी काढली. माझ्या कंपनीचं नाव अक्षरमाया. अच्छा. आम्ही दोघीजणी सॉफ्टवेअर आणि कंटेंट क्रिएशनमध्ये आहोत. वा वा. माझ्या कंपनीला आता जवळजवळ 28 वर्ष झाली. अच्छा. त्या व्यतिरिक्त मी सध्या मुंबईच्याच एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईमध्ये ऑनररी जॉईंट सेक्रेटरी आहे. प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियममध्ये ट्रस्टी आहे, आणि जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये मॅनेजिंग कमिटीवर आहे. आणि लेखनाची आवड आहे, त्यामुळे 2 पुस्तकं लिहिली आहेत, 2 पुस्तकांचे अनुवाद झाले आहेत. त्या पुस्तकांची नावं कळतील का? जरूर. पुण्याचं गंधर्ववेद प्रकाशन म्हणून आहे, त्यांनी महाराष्ट्रातल्या 60 व्यक्तिरेखांवर छोटी छोटी अशी चरित्रात्मक पुस्तकं काढली होती. त्यात मी रमाबाई रानड्यांचं चरित्र लिहिलंय. त्याच्यानंतर एशियाटिक सोसायटीनी फाउंडर्स अँड गार्डियन्स ऑफ एशियाटिक सोसायटी म्हणून एक सिरीज केली. त्याच्यामध्ये एशियाटिक सोसायटीचे भूतपूर्व प्रेसिडेंट आणि ऑनररी सेक्रेटरी मेजर जनरल व्हॅन्स केनडी म्हणून होते, त्यांच्यावर मी मोनोग्राफ लिहिलाय. आणि अनुवाद जे झाले ते यशवंतराव चव्हाणांची मुलाखत घेतली होती डॉक्टर जयंत लेले यांनी. ते पुस्तक यशवंतराव चव्हाण सेंटरनी काढलं होतं, त्याचा मराठी अनुवाद मी केला. मुलाखती घेतलेल्या आहेत चव्हाण साहेबांच्या, त्या संबंध मी ते पुस्तक मराठीत केलं. आणि आत्ताच एक पुस्तक येऊ घातलंय माझं, अनुवादच आहे तो, मराठीमधनं अनुवाद आहे. हरीश मेहता म्हणून नॅस्कॉमचे सर्वात पहिले चेअरमन होते, त्यांनी नॅस्कॉमच्या इतिहासावर पुस्तक लिहिलंय, तर ते आता आहे, प्रेसमध्ये आहे. बर बर. वा, क्या बात आहे. मीनाताई, तुम्हाला सगळेच ओळखतात. मला सांगा, आत्ता नवीन काय प्रोजेक्ट चालू आहे तुमचं? आत्ता माझं नवीन नाटक आलं आहे, आणि त्या नाटकाचं नाव आहे 7वी पास. बर. हे मुलींचं शिक्षण आणि बालविवाह याच्यावर जागृती निर्माण करणारं असं हे नाटक आहे. प्राजक्त देशमुख ह्याच्याकडनं मी लिहून घेतलंय. संकल्पना दिग्दर्शन माझं आहे, आणि संगीत कौशल इनामदारने दिलंय. आणि खूप छान त्याचे शोज चालू आहेत. पहिला शो आमचा NCPA झाला, आणि एक समाधान असं आहे की काहीतरी जागृती समाजामध्ये करण्याची, जागृती निर्माण करण्याची आवश्यकता आहे, तर ते मी करण्याचा प्रयत्न करते. एवढंच. क्या बात आहे. मस्त मस्त. त्यातून अभया चालूच आहे माझं नाटक अजूनही. दॅट इज ऑन पॉक्सो ऍक्ट. पॉक्सो जो कायदा आहे त्याच्याविषयी जागृती निर्माण करतोय लोकांमध्ये. अजूनही लोकांना माहिती नाही हे पॉक्सो प्रकरण काय आहे, तर त्याबद्दलही जागृती निर्माण करण्याचं काम चालू आहे. 160 शोज झाले संबंध महाराष्ट्रभर, आणि महाराष्ट्राबाहेर सुद्धा, बेळगाव, हैदराबाद वगैरे या ठिकाणी. आता इंदोरला आहे. चालू आहे. मस्त मस्त. ऑल द बेस्ट या शोजसाठी. धन्यवाद. सो आज आपण भेटलोय तर रेखाताई आणि चित्रताईंबद्दल बोलायला. त्यांच्याबद्दल म्हणजे त्यांच्याबद्दल अनेक लोकांना म्हणजे असं वाटत होतं की त्या जुळ्या बहिणी आहेत. तसं नव्हतं ना? नाही, अजिबात नाही.
त्या माझ्या सर्वात मोठी बहीण माझी रेखाताई हा. आणि नंतर चित्राताई. हा. आता त्यांची नावं पण सगळ्यांना माहितीच आहेत. आधीची हो. कुमुद आणि कुसुम. सुकटणकर. हा. आणि रेखाताईमध्ये आणि माझ्यामध्ये जवळजवळ 18 वर्षाचं अंतर होतं. हो. म्हणजे ती सर्वात मोठी आणि मी सर्वात धाकटी आणि मध्ये 5 भावंड. अच्छा अच्छा असं अच्छा होतं. अच्छा अच्छा. आणि त्या दोघींमध्ये किती होतं अंतर? त्यांच्यामध्ये 1.5 वर्षाचं अंतर. म्हणून त्या सतत बरोबर असायच्या. हा, हा, हा. आणि बऱ्याच जणांना वाटायचं की ती त्या जुळ्या बहिणी आहेत म्हणून, पण तसं नव्हतं ते. आणि लहानपणापासूनच त्यांना या क्षेत्राची आवड होती. बेसिकली त्या आधीपासूनच म्हणजे त्या काळात हे काम करायच्या, म्हणजे घरातून नक्कीच पाठिंबा असणार. नाही, मुळात त्या डान्सर्स आणि पार्वती कुमारांकडे त्या शिकत होत्या. आणि मग बऱ्याच डान्सचे कार्यक्रम त्यांचे चालायचे. एक दिवस एका चित्रपटामध्ये हंसाबाई वाडकर ह्या काम करत होत्या आणि या दोघींचा डान्स होता त्याच्यामध्ये. तर हंसाबाईंनी हेरलं या दोघींना आणि राजाभाऊ परांजपेंना सांगितलं की या 2 मुली चांगल्या आहेत, तर यांना तुमच्याकडे ह्या चित्रपटामध्ये. आणि तेव्हा राजाभाऊ लाखाच्या गोष्टीची जुळवाजुळव करत होते आणि तेव्हा त्यांना ह्या दोघी मिळाल्या आणि त्यांनी हिरोईन केलं. गदी माडगुळकरांनी त्यांची नावं बदलली. ते म्हणाले कुमुद आणि कुसुम काय, म्हणून मग रेखा आणि चित्रा अशी नावं त्यांनी त्यांची केली. वा वा. तर अशा तऱ्हेने त्यांचा चित्रपटामध्ये प्रवास सुरू झाला. आणि तुमच्या आई वडिलांबद्दल काय सांगाल? माझे आई वडील म्हणजे साधे मध्यमवर्गीय आणि वडील एका ठिकाणी नोकरीला होते आर्मी अँड नेव्हीच्या ह्याच्यामध्ये शॉपमध्ये. आणि परिस्थिती 7 भावंड, परिस्थिती तशी बेताची, म्हणून ह्या दोघींनी काम करायला सुरुवात केली. आणि खरं तर ह्या दोघींमुळे आम्ही सगळी मोठी भावंड, धाकटी भावंड आम्ही वाढलो इन द सेन्स की आमचं शिक्षण, आमचं एकूणच आमची आवड निर्माण होणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी यांच्यामुळे झाल्या. तर आई वडील अशा परिस्थितीमध्ये आम्ही खाऊन पिऊन सुखी होतो, गरिबी नव्हती, रस्त्यावर नव्हतो आलो, पण या बहिणींमुळे त्यांच्या कष्टामुळे आम्हाला खूप आधार मिळाला. अच्छा. आणि भाऊ तुम्हाला दोन भाऊ आहेत, त्यांची नावं काय आहेत? दिलीप आणि विजय. अच्छा. आणि ते काय करतात? दिलीप आहे तो आता रिटायर झाला, क्रॉम्प्टन ग्रीव्स मध्ये नोकरीला होता तो, पण तो उत्तम तबला वाजवतो. बरं. आणि ते तिरखवा वगैरे हे सगळे ह्यांच्याकडे तो शिकत होता, ट्युशन्स करत होता. आणि धाकटा दुसरा भाऊ माझा जो आहे तो विजय, तो टेलिव्हिजनवर होता, तो कॅमेरामन आहे म्हणजे होता, आता तो पण रिटायर झाला, प्रायव्हेट काही कामं करतो. तर तो असे 2 जण माझे भाऊ, म्हणजे सगळे थोडे कलाकार मंडळीच आसपास. आणि तुम्हाला कधी कळलं की आपल्या बहिणी काहीतरी वेगळं करतायत बरं का या क्षेत्रात? त्या कायमच आदर्श असतील ना तुमच्यासाठी? नक्कीच. म्हणजे मी लहानपणापासून त्यांच्याबरोबर कधी शूटिंगला, रेखाताईबरोबर तर मी कितीतरी नाटकांना जात असे. त्यावेळेस ती जुनी नाटकं होत असत, सौभद्र वगैरे ही नाटकं. म्हणजे शांताबाई आपट्यांना मी स्टेजवर पाहिलेलं आहे, बाबूराव पेंढारकरांना मी स्टेजवर पाहिलेलं आहे लहान असताना. नैना आपटे त्यांच्याबरोबर येत असे शांता आपट्यांबरोबर. तर तेव्हा ही नाटकं, जुनी नाटकं मी बरीच पाहिली. आणि नंतर रेखाताईबरोबर सतत दिवाजवळ जे सारी रात पासून सगळी नाटकं तिची मी पाहिली. तिच्यामध्ये एक असं होतं की नवीन जे काही आहे त्याच्यामध्ये ती अगदी सहजपणे सामावून जायची. म्हणजे ती अशी रिजिड नव्हती की आम्ही जुनी नाटकं करणारे, आम्ही ऐतिहासिक नाटक करणारे, असं नव्हतं. तिने अगदी महेश एलकुंचवारच्या पार्टी नाटकात सुद्धा काम केलं होतं. तर एक प्रवाही असतं ना माणूस, तशी ती होती. आणि चित्राताई पण चित्रपटामध्ये तिने खूप वेगवेगळ्या भूमिका केल्या. चित्राताई बरोबर पण मी जात असे शूटिंगला कधी कधी लहान असताना, कोल्हापूरला वगैरे. पण ती एका विशिष्ट ह्याच्यानंतर तिने थांबवलं होतं हे नाटकामध्ये काम करणं. ती सुद्धा करत असे. झुंजारराव म्हणजे ऑथेलोचं होतं ना झुंजारराव, त्याच्यामध्ये ती काम करायची. ती आणि रेखाताई दोघी करायच्या. तर अशी बरीच नाटकं मी लहानपणापासून पाहत आले. तर मलाही आवड होतीच घरामध्ये असल्यामुळे नाटकं पाहून पाहून एक
टेस्ट डेव्हलप होते ना तशी हा, झाली होती. हा. अजूनही मला चित्रपट पाहायला आवडत नाही, मला नाटकं पाहायला आवडत. अच्छा, अच्छा. पण घरात असं बॅकग्राऊंड असून सुद्धा तुम्ही किंवा तुमची बहीण, तुम्ही दोघी जणी ना, हो, तुम्ही या क्षेत्रात कशा आला नाही? अगदीच आलो नाही असं मी म्हणणार नाही. म्हणजे आईचे गुण आम्हाला दोघींना थोडे विभागून आले असं मी म्हणेन. अच्छा. माझ्या बहिणीचं नाव, माझ्यापेक्षा 9 वर्षांनी ती मोठी आहे, तिचं नाव संजीवनी. अच्छा. घरात सगळे संजू म्हणतात तिला, मला सोनू. अच्छा. तर संजूला सिनेमाची भयंकर आवड हा. आणि तिला सिनेमात थोडी करिअर वगैरे करायचं असं एक थोडं होतं तिच्या बरं, मनात. आणि मी सिनेमा बघण्यापुरतीच माझा सिनेमाची आवड, अच्छा. खूप सिनेमा बघते, पण काम म्हणून मी पाठ फिरवली सिनेमाकडे. आणि मला नाटकाची खूप आवड होती. अच्छा. आणि अर्थातच मीना साक्ष आहे, मीना बरोबर पण मी 2 नाटकं केली प्रायोगिक रंगभूमीवर. आंतरनाट्य म्हणून आमची जी संस्था होती त्याच्यामध्ये तिने कामं केली. अच्छा. ऑथेलोमध्ये पण केलं आणि मॅकबेथमध्ये पण केलं होतं आणि उत्कृष्ट काम करायचे. आणि मागोवा. मागोवा. तर ऍक्च्युली काय झालं की माझ्या बहिणीला बाल कलाकार म्हणून खूप ऑफर्स यायच्या त्यावेळेस, पण माझ्या आई वडिलांचा त्याला विरोध होता. आणि त्यांना असं वाटायचं की ज्या वयात तुम्ही तुमचे डिसिजन घेऊ शकत नाही, तुम्हाला काही माहीत नसतं काय आहे हे जग काय आहे, अशा वेळेस मुलांना प्रोफेशनली तिथे पाठवू नये असं एक त्यांचं आग्रही मत होतं, असं म्हटलं तर हरकत नाही. आणि म्हणून त्यांनी कधीही माझ्या बहिणीला बालकलाकार म्हणून सिनेमात इंट्रोड्यूस केलं नाही. म्हणजे त्यांना असं वाटायचं तिचे हसण्या खेळण्याचे बागडण्याचे दिवस आहेत, तर त्यावेळेस तिला या वातावरणाला आपण इंट्रोड्यूस करू नये आणि तिचं शिक्षण पूर्ण व्हावं आणि मग तिला हवा तर तिने तो डिसिजन तिच्या मनाचा काय असेल तो घ्यावा. म्हणून त्यांनी नकारच दिले. म्हणजे ज्या काही भूमिका तिला आल्या होत्या त्याच्यासाठी त्यांनी नकारच दिले. माझी बहीण SSC झाल्यावर मात्र तिला सिनेमात जायचं होतं आणि ती माझ्या वडिलांकडे गेली आणि म्हणाली, दादा मला सिनेमात जायचं. तर त्यांनी तिला समजावून सांगितलं की ते म्हणाले, हे बघ, हे प्रोफेशन आहे ते अळवावरचं पाणी आहे, तुम्हाला कामं मिळाली तर भरपूर, तुम्ही अयशस्वी ठरलात तर मात्र काही नाही. अशा परिस्थितीमध्ये तुला शिक्षणाचा एक भक्कम बॅकग्राऊंड असणं महत्वाचं आहे. तेव्हा तू आधी BA कर. तुला सिनेमात जायचंय तर तोपर्यंत फिल्म इन्स्टिट्यूट पुण्याची आलेली होती, तर तू इन्स्टिट्यूटला जाऊन त्याचं पूर्ण शिक्षण घे. कारण जेव्हा माझे आई वडील सिनेमात आले तेव्हा अशा कुठल्याच सुविधा नव्हत्या. ते म्हणाले आम्ही अनुभवातनं शिकत गेलो, पण तुमच्या पिढीसाठी ही सुविधा आहे ना, तर तू तिथे जाऊन एक व्यवस्थित शिकून येते आणि मग तुला काय सिनेमात जायचं असेल तर तू जा. आणि फक्त एक लक्षात ठेव की मी तुला कुठेही तुझं नाव सांगणार नाही. तुला जर असं वाटलं की मी सगळ्यांना जाऊन सांगेन हो माझ्या मुलीला सिनेमात काम करायचं, तिला काम द्या, तर असं मीही करणार नाही आणि तुझी आई पण करणार नाही. तेव्हा तुला तुझ्या भूमिका तुला मिळवायला पाहिजे. तर माझी बहीण त्याला तयार होती, पण BA होता होता प्रेमात पडली, लग्न झालं. भावी नवरा माझा मेहुणा अभय टिपणीस तो मर्चंट नेव्हीमध्ये कॅप्टन होता. मग ती शिपवर गेली आणि हे सगळं मागे पडलं. तरी मधनं तिने थोड्याशा 1-2-3 ऍड केल्या. दूरदर्शनवर एक छोटं नाटक केलं. RCF साठी एक छोटी टेलिफिल्म केली आणि तेवढ्यापुरती तिने तिची हौस भागवली. आणि मी म्हणजे कॉलेजमध्ये असतानाच मी आंतरनाट्याचे 2-3 नाटकं केली आणि नंतर माझ्या लक्षात आलं मला काही हे प्रोफेशन म्हणून घ्यायचं नाहीये. मला अकॅडमिक गोष्टींकडे जास्त माझा ओढा होता, मला आवडायच्या त्या. आणि मला आठवते मी लहान असताना मला लोक विचारायचे, अगं तू आईसारखी होणार का बाबांसारखी होणार? तर त्यावेळी मी सांगायचे आईसारखी, कारण मला नाटकाचं आकर्षण होतं. मीनासारखे मला सुद्धा आई नाटकाच्या दौऱ्यावर रिहर्सल्सना अशी घेऊन जायची आणि मला ते खूप आवडायचं, छान वाटायचं. लोक आईच्या सह्या घेतात, लोक आईचं कौतुक करतात. पण जशी मोठी होत गेले तशी मी वडिलांच्या वळणावर जास्त जायला लागले, लेखणीचं आकर्षण यायला लागलं. आणि मग मी ठरवलं की नाही, आपण जेवढं हौस म्हणून जेवढं आवड म्हणून काम केलं तेवढं मला पुरलं ते. तुम्ही काय हाक मारता? खरं आमच्या घरामध्ये कुणीच मामा मावशी असं एकमेकांना हाक मारत नाही. मी चुकीचं ऐकलं नाही. त्याच्यामुळे म्हणजे आमच्याकडे ताई, म्हणजे त्यांच्या पिढीमध्ये थोडस ताई माई आहे, पण आमच्या पिढीमध्ये ताई दादा मामा मावशी मामी असं काहीच नाहीये. त्यामुळे सगळेजण निकनेमनी किंवा चक्क नावाने हाक मारतात. माझा नातू सुद्धा
हो 10 वर्षाचा नावाने हाक मारतो सगळ्यांना. अरे बापरे. म्हणजे शारीवाचा मुलगा. हा. शारीवाचा तर खूप हुशार आहे ना. मनवा तर मैत्रीणच आहे. मनवा पण हॅट्स ऑफ, खूप मस्त काम करते. म्हणजे या वयात एका मुलीनी या क्षेत्रात पाय रोवून खंबीरपणे उभं राहणं, इट इज कमेंडेबल. ती मेहनती आहे, खूप मेहनत आणि डॅशिंग आहे. हम्म. माधवीताई, तुम्हाला कधी कळलं की आपली आई काहीतरी वेगळं आणि छान काम करते? खरं सांगायचं तर लहानपणापासूनच. कारण मी लहान असताना आई मला नाटकाच्या तालमीला घेऊन जायची. माझा जन्म झाल्यानंतर जवळजवळ तिने सिनेमा थांबवलाच होता, पण नाटकं जोरात चालू होती तिची. तालमीला घेऊन जायची, दौऱ्यावर घेऊन जायची. आणि शाळेमध्ये, मी शाळेत असताना तिचं दिवा जळू दे सारी रात खूप जोरात चाललं होतं. त्याच्यामुळे शाळेतले शिक्षक शिक्षिका, त्याच्यानंतर माझे जे सहध्यायी होते त्यांचे आई वडील मला येऊन येऊन सांगायचे की आईचं तुझ्या नाटक पाहिलं, खूप आवडलं, आई तुझी एकदम खूप, आईने असं काम केलं, आम्हाला एकदम रडू आलं वगैरे, असं खूप कौतुक करायचे. तर त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की आपली आई एका सर्वसाधारण माझ्या वर्गातल्या मुलांच्या आयांपेक्षा थोडी वेगळी आहे. लोक येऊन तिच्याबद्दल बोलतात, तिला ओळखतात, किंवा ती मला शाळेत सोडायला न्यायला यायची. तर त्यावेळेस सुद्धा कुणीही गाठून तिला तुमचा पिक्चर पाहिला, तुमचं नाटक पाहिलं असं सहज सांगायचे. त्यामुळे माझी आई जरा वेगळी आहे ही जाणीव अगदी लहानपणापासूनच मला झाली होती. तेव्हा तुम्हाला कसं वाटायचं? म्हणजे त्या छोट्या मुलीला कसं वाटत असेल? अभिमान वाटायचा? खूपच अभिमान वाटायचा आणि असं खूप मजा पण वाटायची. म्हणजे नकळत्या वयामध्ये असं आपल्या आईला, म्हणजे मी 4-5 वर्षाची असेल, असं कोणीतरी काहीतरी मान देतंय, तिचे कोणीतरी कौतुक करतंय हे पाहून खूप आनंद व्हायचा, एक अभिमान वाटायचा, मजा पण वाटायची की असं काहीतरी होतंय आपल्या आयुष्यामध्ये. मला आठवतंय आर्य जेव्हा माझा मुलगा लहान होता ना, त्यावेळेला त्याला हे सगळं आवडायचं नाही. कारण तो म्हणायचा की तेवढाच तर वेळ मला मिळतोय आई तुझ्या बरोबर, आणि तेव्हा सुद्धा लोक येऊन तुझ्याशी बोलतात, मग फोटो काढतात, मग मला आवडत नाही ते. एक थोडा एक इन्सिडेंट सांगते जो माझ्या बहिणीने मला सांगितला. मी जेव्हा हे तिला सांगितलं त्यावेळी तिला खूप आश्चर्य वाटलं. ती मला म्हणाली, अगं तुझ्या बाबतीत असं झालं? तर म्हटलं हो. तर ती म्हणाली, नाही अगं, मी लहान असताना ना मला लोक असं म्हणायचे नटीची मुलगी आहे, आणि तो नटी हा शब्द तिला अर्थ कळायचा नाही त्याचा, पण तो तिला कधीही आवडला नाही. आणि शाळेत असताना 2 मुलींची तिच्याबरोबर भांडणं झाली तेव्हा एक मुलगी असं, काय तू नटीची आई आहेस असं म्हटल्याबरोबर तिने त्या मुलीच्या थोबाडीत मारली होती. तर ती मला म्हणाली, मला खूप त्रास झाला हो लहानपणी. पण ते मोठं झाल्यानंतर ना आपल्याला नंतर कळतं की अरे नाही, हे वेगळं होतं पण छान होतं काहीतरी. कारण त्या वयात कदाचित कळत नसेल. बरोबर आहे. मावशीच्या काही आठवणी? मावशीला मी स्टेजवर काम करताना कधी पाहिलं नाही, कारण मी मोठी होईपर्यंत मावशीने स्टेजवरचं काम बंद केलं होतं. पण अर्थातच त्यावेळी दूरदर्शनवर मधनं तिचे चित्रपट लागायचे आणि ते मात्र आम्हाला सगळ्यांना बघायला मिळाले. आणि मावशीचं खूप कौतुक वाटायचं, कारण तिचं हसणं फार सुंदर होतं आणि चित्रपटामध्ये तर ती म्हणजे सुंदरच दिसायची. आणि बऱ्याच जणांनी मला येऊन असं सांगितलं, ती अगदी चित्रासारखी सुंदर आहे, म्हणून तिचं नाव कदाचित चित्रा ठेवलं असेल. पण आणि अशी म्हणजे खूप ऍक्टिव्ह होती म्हणजे ती, आणि आम्हाला करून वगैरे दाखवायची. म्हणजे कोणाशी तरी नक्कल, किंवा मी जेव्हा स्टेजवर आले त्यावेळी ती मला सांगायची, अगं तू असं बोल. म्हणजे हे मला आईने कधी नाही सांगितलं. आई म्हणायची तुझं तू शिक, तुझं तू कर. पण मावशी नाही, मावशी अशी घेऊन थोडी बसायची आणि सांगायची, अशी उभी राहू नकोस ग, अशी उभी राहा, असं ती मला सांगायची. सो ह्या म्हणजे मावशीच्या माझ्या या आठवणी आहेत. तिच्या पर्सनल आठवणी माझ्याकडे जास्त आहेत, प्रोफेशनल तिच्या आयुष्यात आम्हाला आवडतील ऐकायला. मावशी तशी, माझ्या आईच्या आणि मावशीच्या स्वभावामध्ये खूप फरक होता. आई एकदम बडबडी, खूप बोलायची. तिचा म्हणजे असं तिच्या आजूबाजूला खूप माणसं असायची, तिला अशी खूप माणसं लागायची पण. आणि मोठ्या माणसांपासून म्हणजे वृद्ध माणसांपासून अगदी छोट्या मुलांपर्यंत तिचं सगळ्यांशी जमायचं. आणि मावशी थोडी अबोल होती, मितभाषी होती, थोडी इंट्रोवर्ट होती, आणि तिचं पटकन कोणाशी जमायचं नाही. पण ज्यांच्याशी जमायचं त्यांच्यावरती अमाप प्रेम करायची, अमाप.
आता माझ्या आणि माझ्या बहिणीमध्ये मावशी जरा बहिणीशी जास्त मावशीची जवळीक होती, म्हणजे त्यांचं नातं खूप गैर होतं. माझं आणि हिचं. म्हणजे मी खरं सांगणार होते तेवढ्यात ही म्हणाली. काय आहे, आता कशी कुटुंब खूप लहान झालेत, म्हणजे आता आम्ही कशा दोघी बहिणी, तेव्हा माझ्या भाच्यांना एकच मावशी, त्यांना काही चॉईसच नाहीये, मामा नाही काय नाही, आणि मावशा पण 2-4 नाही. आमचं कुटुंब खूप मोठं होतं, म्हणजे आईकडनं मला 4 मावशा आणि 2 मामा. सो आय हॅड अ चॉईस की माझी लाडकी मावशी कोण, असा मला चॉईस होता, आणि माझ्या बहिणीलाही होता. आणि माझी बहीण ही जशी आमच्या घरात कामतांच्या घरात वाढली तशी मावशीच्या घरात पण खूप वाढली. त्यामुळे ती मला सांगायची की मला 2 आई वडील आहेत, एक आपले स्वतःचे आणि माई, म्हणजे आम्ही चित्रामावशीला माई म्हणायचो. तर माई आणि पप्पा पण माझे अनदर सेट ऑफ पेरेंट्स आहेत, नवाथे. तर त्याच्यामुळे त्यांची खूप जवळीक होती. आणि माझी लाडकी मावशी आता माझ्या शेजारी बसली, अच्छा, आणि मी तिची लाडकी भाची आहे असं मी सगळ्यांना सांगते. ती सर्वात धाकटी ना, म्हणून मीनाने माझं खूप कौतुक केलं, म्हणजे खूपच कौतुक केलं. काय झालं, मी लहान असताना ती आमच्याकडे खूप असायची, आणि खरं म्हणजे तिच्या आणि माझ्यामध्ये बऱ्यापैकी अंतर आहे, जवळजवळ 16 वर्षाचं अंतर आहे. आणि माझ्या बहिणीत आणि तिच्यात एक 7 वर्षाचं अंतर आहे. त्यामुळे आम्ही तिघी बरोबर असताना त्या बहिणी आणि मी त्या दोघींची भाची असं साधारणपणे लोकांना वाटायचं. पण ती आमच्या सतत बरोबर असल्यामुळे आमची खूपच, म्हणजे आमचं खूप जवळचं नातं असल्यासारखंच होतं. पुण्याहून जेव्हा हे इकडे शिफ्ट झाले रेखाताई, आणि तेव्हा ही छोटं बाळ होतं, आणि मी रेखाताईकडे, मी त्यावेळेस 10वीत किंवा 11वीत होते काहीतरी बालमन शाळेमध्ये, आणि मी रेखाताईकडे राहायचे. रेखाताई दौऱ्यावर वगैरे कधीतरी गेली, ही माझ्याकडे असायची मांडीवर, आणि हिला मला आठवतं हिला मांडीवर घेऊन मी अभ्यास केला. एवढ्या लहानपणापासून इतकी जवळीक आहे आमची. त्यामुळे कोणी मावशा बिवशा मला मावशी म्हणतच नाही, कोणी मीनाच म्हणतात, कारण आम्ही खूप मैत्रिणीसारखे आहोत. मीनाताई, तुम्ही काय सांगाल बहिणींबद्दल? बहिणींबद्दल खूप काही आहे. आता रेखाताई सर्वात मोठी, मी सांगितलं 18 वर्षाचं अंतर, ती जवळजवळ मला आईसारखी होती. म्हणजे कित्येक लोकांना वाटायचं ती माझी आईच आहे म्हणून. तर इतकं हे होतं. आणि रेखाताई खरंच खूप प्रेमळ, तिने भावंडांसाठी खूप केलं. म्हणजे सगळ्यांनाच काही झालं की आधी ताईला जाऊन सांगायचं, माईला जाऊन सांगायचं. आणि कामत, गरा कामत हे सुद्धा आम्हाला खूप जवळचे होते. आम्हाला ऍडव्हाइस देणारे म्हणा, किंवा आणि काही सल्ला अजून कशात पाहिजे असेल तर एक दृष्टी देणारे असे ते होते. तर त्याच्यामुळे आम्हाला रेखाताई आणि कामत खूप जवळचे वाटायचे. चित्राताई पण वाटायचे, पण नवाथे हे हिंदी सृष्टीतले असल्यामुळे थोडं अंतर असायचं, तेवढं आम्ही त्यांच्या जवळ जाऊ शकलो नाही. पण चित्राताई सुद्धा, म्हणजे भावंडांमध्ये माईला काहीतरी सांगायला प्रत्येकालाच वाटायचं की तिला सांगावं काही म्हणून, किंवा काही ऍडवाइस घ्यावा किंवा काही. आणि जसं हिने सांगितलं तसं ती आम्हाला पण गाईड करत असे की हे असं कर, ते तसं करू नको, असं सांगायची. तर ह्या दोघी जणी आम्हाला खूप अगदी आदर्श अशा बहिणी होत्या, आणि त्यांनी आमच्यासाठी खूप केलंय. त्यांच्यामुळे आम्ही एवढे मोठे झालो असं आम्ही म्हणू. काही किस्से आठवतात त्यांच्या बरोबरचे? बरेच आठवतात, आता काय सांगताय मला आठवत नाही. एखाद म्हणजे काय माहितीये, चित्राताईचा जो मुलगा होता ना, त्याच्या आणि माझ्या 4 वर्षाचंच अंतर होतं. तर आम्ही खूप जवळ होतो. अच्छा, खूपच जवळ. त्यांचं काय नाव? त्याचं नाव अल्हाद होतं. तो ऍक्सिडेंट मध्ये गेला, पण त्याची आणि माझी खूप जवळची, आणि माझ्या नवऱ्याचे अरुण किंवा माझा दीर राजीव ह्यांची पण खूप मैत्री होती. तो आमच्या घरामध्ये खूप असायचा. तर त्याच्यामुळे एका विशिष्ट ह्याच्यानंतर चित्राताईपेक्षा तो मला फार जवळचा होता. त्या म्हणजे हा प्रश्न दोघींसाठी आहे. त्या दोघींमधला असा एक गुण जो तुम्हाला असं वाटतं की आपल्यात असायला हवा होता किंवा आहे? मी सांगू? दोघी सांगा. त्या दोघींमधला एक गुण जो खरं म्हणजे माझ्या आजीकडनं त्यांना आला असं मला वाटतं. दोघी अतिशय म्हणजे एक प्रकारची माणुसकी होती त्या दोघींमध्ये. अत्यंत मदतीला तत्पर असायच्या कुणाच्याही. आणि मग काय आपण ज्याला म्हणतो एज कास्ट नो बार, तसं त्यांच्याकडे होतं. आणि एक आईच्या बाबतीतला मी एक अनुभव सांगते. मी शाळेत होते, मला वाटतं 3री किंवा 4थीत असेल,
आणि दुपारी शाळा लवकर सुटली होती 2:20ला. आम्ही 2:30 पावणे 3ला घरी आले तर घराच्या गॅलरीमध्ये आमच्या एक अशी तेलुगू वाटणारी बाई पाट्याला टाकी करत बसली होती आणि तिचं एक छोटं बाळ नुकतं बसायला शिकलेलं तिच्या शेजारी बसून बिस्किटं खात होतं. ती बिस्किटं पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं आईनीच दिली असणार. आणि मी स्वयंपाकघरात आले तर आई पोळ्या करत होती. तर 2:45 वाजता पोळ्या, म्हणजे आईचं खरं म्हणजे जेवण उरकून चहाची वेळ झाली होती. तर मला फार आश्चर्य वाटलं. तर मी म्हटलं आई तू कोणासाठी स्वयंपाक करतेस? म्हणाली अगं ती बाई आहे ना ती भर दुपारी आली आहे बिचारी, काम करते आणि तिने मला सांगितलं की ताई मला पैसे देऊ नका कामाचे, मला जेवण द्या. तर म्हणाली उन्हातानाची आली आहे बापडी, सकाळपासून जेवली नाहीये. तर आई सागर संगीत स्वयंपाक करत होती, म्हणजे पोळी भाजी भात आमटी. मला म्हणाली आलीच असतं तर ताक करून दे, म्हणून मी ताक केलं. त्या बाईचं काम झाल्यावर त्या बाईने सांगितलं ताई मला पिशवीत बांधून द्या, मी खाली कुठेतरी बसून खाईन. ताई म्हणाली नाही एवढ्या उन्हाचं तू फुटपाथवर बसून किंवा जिन्यात बसून खायचं नाही, इथे आहेस ना आमच्याच घरात बसून खा. आईने तिला हात धुवायला पाणी वगैरे दिलं, ताट वाढवून दिलं, त्या छोट्या बाळाला वरण भात कालवून दिला. ती बाई जेवली वगैरे. म्हणाली जेवण उरलंय तर हे आता मी तुला बांधून देते, हे घेऊन जा. तर मग आणि मग म्हणाली हे तुझ्या कामाचे पैसे. तर ती बाई म्हणाली नाही ताई त्याच्या बदल्यातच मी तुमच्याकडे जेवण मागितलं होतं तर तुम्ही पैसे देऊ नका मला. तर आई म्हणाली नाही नाही तू जे काम केलंस ना त्याचा हा मेहनताना आहे, तुझ्या मेहनतीचे हे पैसे आहे आणि मी जे तुला जेवण दिलं ना तो माझा हक्क होता. एखाद्या व्यक्तीला जेवण देण्याचा हा माझा हक्क होता, तो मी दिलाय तुला. तर ती बाई रडायला लागली, आईच्या पाया वगैरे पडली, आशीर्वाद दिला आणि निघून गेली. सो मला असं वाटलं की काहीतरी वेगळेपण आहे की अशा पद्धतीने माझ्या आईने तिला ट्रीट करणं. आणि माझ्या मावशीकडे पण हाच गुण होता, म्हणजे तिच्या घरामध्ये तिच्या फ्रीजमध्ये ताकाचे गंजच्या गंज भरलेले असायचे आणि साधा खालचा वॉचमन, आपण एक साधी सोसायटीची नोटीस असते ना तो द्यायला जरी आला ना तरी ती सांगायची थांबा, ग्लासभर त्याला ताक द्यायची, हे प्या म्हणायची. खरं मावशी पहिल्याच मजल्यावर राहायची, म्हणजे असं काही नसायचं तरी ती म्हणायची केवढे कष्ट करून तो वर आला बघ एक कागद द्यायला आपल्याला. तर तशी ती ताक द्यायची. तिच्या फ्रीजमध्ये चॉकलेट मला आठवतंय एक्लेअर्स भरलेली असायची आणि कोणीही आला तरी त्याच्या हातावरती ते एक्लेअर ठेवायची. आणि हा माझ्या खरोखरच आजीचा गुण आहे, कारण आजी माझी मिरांडा चाळीमध्ये राहायची. तर दारं उघडीच असतात, तुम्हाला माहिती आहे चाळीमध्ये सगळ्यांची दारच उघडी असतात. कुणीही कुठल्याही वेळेला दारात येऊन उभं राहिलं ना तर ती त्याला काही ना काहीतरी त्या माणसाला द्यायची, बिस्किट द्यायची, लाडू द्यायची, पोळी उरली असेल तर पोळी भाजी द्यायची, हे असंच ताक वगैरे द्यायची. सो माझ्या आईनी आणि मावशीनी माझ्या हा आजीचा गुण घेतला आणि आमच्या घरात सगळेच तसे आहेत, म्हणजे सुखठणकरांकडे सगळेच तसे आहेत. माझ्या सगळ्या मावशा, माझे दोन्ही मामा हे असेच आहेत आणि मला तो गुण माझ्यात आलाय, म्हणजे तो असावापर्यंत मी पोचलेला नाही, तो ऑलरेडी माझ्यात आलाय, तो कदाचित इनहेरिटेड असेल. तर मला असं वाटतं हा गुण अतिशय त्या दोघींचा महत्वाचा होता. आणि त्या कधी त्याचं सांगायच्या नाहीत कुणाला, असं म्हणजे आम्ही हे असं केलं, अशी मदत केली वगैरे, असं कधी कुणाला सांगायच्या नाहीत. त्यांना असं वाटायचं हे काही नेहमीच आहे, एक माणूस म्हणून आपण आमच्यासाठी सुद्धा इतकं केलं, पण त्यांनी कधीही उच्चार केला नाही की आम्ही तुमच्यासाठी केलं, आम्ही एवढे कष्ट केले, कधीही म्हटलं नाही असं. आम्हाला जाणीव होती पण त्यांनी कधीही असं म्हटलं नाही स्वतःहून. रेखाताई पण नाही आणि चित्राताई पण नाही, कधीच नाही. दोघींबद्दल असं म्हणता येईल मला की तो गुण माझ्याकडे नाही असं मी म्हणेन. ते म्हणजे माझ्या आईमध्ये खूप कलाकुसर होती. ती उत्तम शिवण करायची, काय ते टॅटिंग करायची वगैरे सगळं तिला येत होतं. रेखाताईमध्ये तो गुण आला, चित्राताईमध्ये पण तो गुण आला. दोघे जणी उत्कृष्ट भरतकाम करायच्या, निटिंग करायच्या, स्वेटर्स विणायच्या. म्हणजे नाटकात काम किंवा अभिनय याच्या व्यतिरिक्त ह्या गोष्टी त्यांच्यामध्ये होत्या. आणि रेखाताईला उत्तम स्वयंपाक करता यायचा आणि तिला आवड होती. म्हणजे लोक आले की ती काय काय छान छान तिच्या पद्धतीने करायचं आणि लोकांना ते खूप आवडायचं. तिचा तो गुण मी घेतलाय. म्हणजे तिला बघून लग्न झाल्यानंतर सुद्धा मी सारखी तिला विचारायचे, अगं ताई ते हे कसं करायचं, मग ती मला सांगायची. असं तो एक गुण. आणि चित्राताईला पण होतं, चित्राताईला पण खूप मोठ्या प्रमाणात करायला आवडायचं सगळं. म्हणजे बारीक सारीक नाही, खूप पाहुणे यावेत, खूप जेवण करावं, खूप सगळ्यांना द्यावं, असं एक तिचा एक असा गुण होता.
तर ते तिला खूप आवडायचं. ते दोघींचे हे गुण होते आणि उत्कृष्ट भरतकाम चित्रातही करायचे. अच्छा. खूपच छान करायचे. मला अजिबात भरतकाम येत नाही. पण रेखाताईकडनं थोडंफार घ्यायचा प्रयत्न केला. अच्छा. मला एक गोष्ट जाणून घ्यायला आवडेल, त्या कामत आणि नवाथे कशा झाल्या, त्याच्यामागे काही स्टोरी आहे का? कामत स्टोरी मला ऐकून माहिती आहे अर्थातच. आईचा पहिला म्हणजे हिरोईन म्हणून पहिला पिक्चर लाखाची गोष्ट. आणि तिथे अर्थातच माझे वडील हे पटकथा लेखक होते त्या पिक्चरचे, असिस्टंट डायरेक्टर पण होते. अच्छा. तर वडिलांच्या ती प्रेमातच पडली. आणि त्यांचं लग्न ऍक्च्युली राजाभाऊ परांजपे यांनी जुळवून आणलं. म्हणजे आईने जाऊन त्यांना सांगितलं की मला ते आवडलेत वगैरे म्हणून. आणि राजाभाऊंनी माझ्या आईला जवळजवळ मुलगी असल्याप्रमाणेच मानलं. म्हणजे ते कुमुदच हाक मारायचे, रेखा वगैरे कधीच हाक मारली नाही त्यांनी. आणि त्यांनी मग या दोघांची भेट घडवून आणली आणि सांगितलं की तुम्ही आपापसात बोला, बघा एकमेकांना आवडला आहात तर तुम्ही आपापसात बोलून ठरवा. आणि 52 साली तो पिक्चर आला. 53 साली आई वडिलांचं लग्न झालं. आणि घरातल्यांना मान्य होतच, म्हणजे खरं म्हणजे सुकठणकरांना मान्य होतच, त्यांचा काही तसा प्रश्न नव्हता. कामतांकडे थोडं असं होतं की सिनेमातली मुलगी आहे, मग कसा संसार करेल, असे थोडे प्रश्न होते. पण माझ्या एकंदर आईचा साधेपणा आणि बाकी सगळं बघून संसार सुखाचा झाला. त्यांचं लग्न ऑलमोस्ट लग्नाला 62 वर्ष झाली, म्हणजे 62 वर्ष लग्न टिकलं. तिच्या लग्नामध्ये मी 1.5 वर्षाची होते. त्यामुळे मला पण काही माहिती नाही कसं झालं ते, ऐकूनच माहिती. आणि नवाथे त्यांचं पण म्हणजे आह फिल्म होती राज कपूरची, आणि ते एडिटर होते आणि ते डायरेक्ट केली होती आह. तेव्हा त्याच्यामध्ये डान्स केला होता चित्राताईने, आणि तो नवाथ्यांनी पाहिला आणि त्यांना आवडला आणि तेव्हा त्यांचं लग्न जमलं. आणि अर्थातच गरा कामत होते, हे नवाथ्यांचे मित्र होते, तर त्यांच्या ह्याने ते जुळलं आणि झालं लग्न. वा. आणि तुम्ही बाबांबद्दल काय सांगाल आणि राजा नवाथेंबद्दल काय सांगाल? माणूस म्हणून ते कसे होते? वडिलांना मी दादा म्हणायचे, सगळेच दादा म्हणतो. हो, म्हणजे माझे काका, त्यांना माझे वडील मोठे सगळ्यात, त्याच्यामुळे माझे सगळे काका त्यांना दादा म्हणायचे. आणि त्याच्यामुळे माझ्या बहिणीला सवय लागली, मीही सगळेच दादा म्हणायचे त्यांना. दादांची सुरुवात म्हणजे त्यांचं सगळं शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण 1ली ते 4थीचं चरी म्हणून एक अलिबाग तालुक्यात छोटंसं खेडेगावच आहे, त्या खेडेगावात झालं. पुढचं शिक्षण अलिबागमध्ये झालं. मॅट्रिक्युलेशन नंतर माझ्या आजोबांनी त्यांना असं सांगितलं होतं की आता तू नोकरी कर आणि थोडा घराला हातभार लाव. पण माझ्या वडिलांना पुढे शिकायचं होतं, त्यामुळे त्यांनी सांगितलं नाही, मला कॉलेजमध्ये जायचंय, मला पुढे शिकायचं. तर आजोबा म्हणाले ठीक आहे, पण मला असं वाटत नाही मी तुला काही मदत आर्थिक त्यात काही करू शकेन. तर वडील म्हणाले नाही, माझं मी बघेन काय करायचं. त्यावेळी माझ्या मोठ्या 2 आत्यांची ऑलरेडी लग्न झाली होती आणि त्या मुंबईतच होत्या. तेव्हा वडील मुंबईत आले. माझी मधली आत्या बॉम्बे ग्लास वर्क्समध्ये म्हणजे दादरला राहायची, म्हणजे आता जिकडे दादर माटुंगा कल्चरल सेंटर आहे ना, त्याच्या समोर ज्या बिल्डिंग आहेत तिथे ती राहायची. तर तिथे बहिणीकडे राहून माझ्या वडिलांनी शिक्षण पूर्ण केलं. रुईयामध्ये होते ते, सोनोपंत दांडेकर आणि नर फाटकांचे विद्यार्थी, ते पण गोल्ड मेडलिस्ट. त्यांना MA ला गोल्ड मेडल आहे मराठीमधलं. नचिम केळकर गोल्ड मेडल त्यांना होतं. आणि त्याच वेळेस ते पत्रकारिता पण त्यांनी केली. नवशक्ती, लोकसत्तामध्ये सत्यकथा, मौज सत्यकथेचे ते संपादक होते. सुरुवातीचा काही काळ त्यांनी ते लेक्चरर होते रुईयामध्ये. आणि नंतर आम्हाला कधीतरी कुठल्या तरी आम्ही मोठ्या झाल्यानंतर कार्यक्रमात कोणीतरी त्यांचे विद्यार्थी वगैरे भेटायचे आणि ते म्हणायचे सर इतकं छान शिकवायचे ना. तर मला आणि माझ्या बहिणीला आश्चर्य वाटायचं, कारण आमचा अभ्यास कधीही आमच्या वडिलांनी घेतला नाही. तर त्याच्यामुळे ते हाडाचे शिक्षक होते वगैरे हे आम्ही नुसतंच ऐकून होतं. पण माझ्या सुदैवाने माझ्या आयुष्यात एक प्रसंग आला. मी 11वीत असताना इंग्लिशची पहिली युनिट टेस्ट होती आणि कॉलेजने आम्हाला सांगितलं भारंभार पोर्शन ठेवण्यापेक्षा आम्ही एक प्रोज आणि एक पोएम असं 2च गोष्टी ठेवणार आहोत आणि तेवढ्यावरच तुमची युनिट टेस्ट होईल.
तर प्रोजमध्ये खुशवंत सिंगांचा एक पाठ होता आणि पोएट्रीमध्ये रॉबर्ट फ्रॉस्ट यांची कविता होती रोड नॉट टेकन. तर खुशवंत सिंगांच्या पाठाचा मला काही प्रॉब्लेम नव्हता, पण कवितेमध्ये मी थोडीशी अडखळत होते. तर मी माझ्या वडिलांना सांगितलं की असं असं आहे, तर जरा तुम्ही मला थोडे ते शिकवा ना. तर हो म्हणाले आणि परीक्षेला वेळ आहे म्हणाले ना, मग बघू नंतर काय करायचं. परीक्षा जवळ यायला लागली, वडील काहीच आपल्याला काही सांगत नाहीये, मला टेन्शन यायला लागलं. मी आईच्या मागे भुणभुणा बघणं, ते मला काही सांगत नाहीये. तर परीक्षेच्या आदल्या दिवशी सकाळी ते मला म्हणाले, अगं आज कॉलेजला जाताना तुझं टेक्स्टबुक जरा मागे ठेवून जा. तर मी म्हटलं बरं. मग मी दुपारनंतर जेव्हा घरी आले त्यावेळी ते म्हणाले, ते काहीतरी काम करत होते, म्हणाले संध्याकाळी बघू. माझं टेन्शन वाढायला लागलं, दुसऱ्या दिवशी परीक्षा आहे. तर मग त्यांना फिरायची सवय होती, ते सकाळ संध्याकाळ शिवाजी पार्कला 4-4 फेऱ्या मारायचे, व्यायाम. आणि ते संध्याकाळी फिरून आले, जेवले आणि म्हणाले बस आता. आणि मग त्यांनी मुळात रॉबर्ट फ्रॉस्ट यांचा अत्यंत लाडका कवी, आणि जवळजवळ 2.5-3 तास मला त्यांनी ती कविता शिकवली. आणि कविता शिकवली म्हणण्यापेक्षा त्यांनी मला तो कवी शिकवला. आणि मला म्हणाले अजिबात नोट्स घ्यायच्या नाहीत, मी काय सांगतोय ना ते कान देऊन ऐकायचं, तेवढं तुला पुरेल, अजिबात नोट्स घ्यायला जाऊ नकोस. आणि जवळजवळ 11-11:30 पर्यंत त्यांनी मला ते संबंध रसग्रहण त्या कवितेचं केलं. दुसऱ्या दिवशी मी गेले, पेपर दिला. आणि पेपर दिल्यानंतर एक आठवड्याभराने आम्हाला पेपर वाटण्यात आले, रिझल्ट. तर त्यावेळेस माझ्या लेक्चरर होत्या एल्फिन्स्टनला प्रोफेसर पिंटो, तर शिरीन पिंटो मला वाटतं. तर त्यांनी पेपर वाटताना, मला पेपर देताना ते अशा एक मिश्किल नजरेने त्यांनी माझ्याकडे पाहिलं, पेपर दिला, मी पाहिलं, चाललं. कवितेच्या रसग्रहणावर गुड असं लिहिलं होतं. आणि त्याच्यानंतर क्लास संपल्यानंतर त्यांनी मला एक खूण करून बोलवलं. मला म्हणाला, माधवी ही कविता कोणी शिकवली तुला? तर मी म्हटलं तुम्ही मॅडम. नाही. तर मी काहीच बोलले नाही. मला म्हणाल्या, काय आहे, मला असं वाटत नाही मी इतकी सुंदर ही कविता तुला शिकवली होती. तेव्हा कविता कोणी शिकवली तुला? म्हटलं माझे वडील. मग काय नाही, त्यांनी माझ्या पाठीवर असं थोपटलं आणि त्या गेल्या. सो वडील किती हाडाचे शिक्षक होते त्याचा आयुष्यात एकच, पण अत्यंत असा काय म्हणूया, असा सॉलिड अनुभव मला आला. ग.रा. कामतांचा व्यासंग प्रचंड होता. त्यांच्यानंतर मी एकच माणूस पाहिला ज्याचा प्रचंड व्यासंग, तो म्हणजे माझा नवरा अरुण नाईक. तर मी त्यांच्याकडे राहत होते तेव्हा माझ्यावर काही संस्कार झाले, ते अशा प्रकारचे की ह्यांचं वाचन पुष्कळ, पुस्तकं भरपूर. लग्नाआधीची गोष्ट, आता माझ्या लग्नानंतरच्या घरी खूप पुस्तकं आहेत. तर तेव्हा मी त्यांच्याकडे येणारी माणसं, त्यांच्याबरोबर ते बोलायचे, हे सगळं बघून बघून माझ्यावर पण संस्कार झाले. मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये कमर्शियल आर्ट केल्यानंतर मला असं वाटायला लागलं की याच्यामध्ये काहीच, त्यावेळेस आम्हाला काही अभ्यासच नसायचा, फक्त प्रॅक्टिकल. तर मला असं वाटायला लागलं की आपण अजून शिकलं पाहिजे, काहीतरी केलं पाहिजे. रेखाताईला प्रचंड आवड वाचनाची, ती खूप वाचायची, अगदी शेवटपर्यंत ती वाचत होती. कदाचित मला वाटतं त्यामुळेच तिला कामात आवडले असावेत, कारण त्यांचा व्यासंग खूप होता. तर मी ते वाचत त्यांचं बघून मला वाटायला लागलं, आणि म्हणून मी त्यानंतर MA केलं. मी पण एल्फिन्स्टनला होते, नंतर मी युनिव्हर्सिटीत MA केलं. तर मला असं वाटतं की हे संस्कार त्यांच्यामुळे झाले. माझं जे स्कूल ऑफ आर्ट माझं SSC झाल्यानंतर मला कामतांनी विचारलं की तुला मेडिकलला जायचंय का, तर तू जा, मी सगळं तुझं खर्च करेन शिक्षणाचा. अर्थात मला सायन्सची आवड नव्हती, मी आपली JJ मध्ये गेली. तर असे इनडायरेक्टली संस्कार खूप झाले. आणि पुण्याला तर ते असताना, मी अर्थात लहान होते तेव्हा, 9-10 वर्षाचे, आम्ही पुण्याला जायचो त्यांच्याकडे सुट्टीमध्ये. तेव्हा त्यांच्याकडे सगळे साहित्यिक, पु ल देशपांडे काय, राम गबाले काय, गदिमा काय, सगळी मंडळी यायची, त्यांच्या गप्पा झाल्याच्या ऐकायचो आम्ही. ते खूप संस्कार झाले त्याच्यामुळे खरं तर. आणि राजा नमाथेंबद्दल काय सांगाल? राजाभाऊंचा मी म्हटलं त्याप्रमाणे ते अत्यंत दिलदार ते पण होते. त्यांना खूप आवड होती अशी, चांगल्या चांगल्या वस्तू आणायच्या आणि त्या द्यायच्या वगैरे सगळ्यांना. मला एखादी गोष्ट आवडते म्हटल्यावर आणून द्यायचं. मला आठवतं त्यांनी मला शेरी आणून दिली होती एकदा.
आणि त्यावेळी शेरी मिळत नसे, खूप महाग होती, आणि तर त्यांनी मला आवडते म्हणून मला आणून दिली होती त्यांनी. हो, आम्ही त्यांना पप्पा म्हणायचो, म्हणजे आल्हाद पप्पा म्हणायचा म्हणून आम्ही पण त्यांना पप्पाच म्हणायचो. आणि ते पप्पा असल्यासारखेच वागायचे आमच्या सगळ्यांशी. अत्यंत प्रेमळ होते आणि भयंकर लाड करायचे. आणि त्यांना खायची प्यायची खूप म्हणजे ते असे खवय्ये होते. त्यामुळे कधी चांगल्या गोष्टी कुठेही भेटले ना की म्हणायचे, हिंदी सृष्टी सिनेसृष्टी खूप असल्यामुळे मधनं मधनं हिंदी बोलायचे, चलो चलते है असं म्हणून कुठेतरी खायला घेऊन जायचे आणि खूप असं खाऊ घालायचे. म्हणजे शिवाजी पार्कला त्यावेळी शेट्टी अँड सन्स म्हणून ते रेस्टॉरंट होतं, तर तिथे त्यांना सूप प्यायला खूप आवडायचं. तर कधी शिवाजी पार्कला आम्ही भेटलो ना की तिकडे घेऊन जायचे आणि म्हणायचे टोमॅटोचं सूप प्या, ते प्या, ते प्या. खूप खूप पप्पांनी खूप लाड केले. आणि अल्हाद एकुलता एक असल्यामुळे आणि कदाचित मुलींची आवड त्यांना असेल तर माझे आणि माझ्या बहिणीचे प्रचंड लाड केले. संजूचे तर खूपच केले, म्हणजे खरोखरच खूप 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 लाड केले त्यांनी. आणि मी आता थोडस बोलू इच्छिते. तुम्ही मला प्रश्न वडिलांबद्दल विचारला तर हे त्यांचं शिक्षक म्हणून रूप होतं. लेखक म्हणून ते अत्यंत सिद्धहस्त लेखक होते. त्यांनी रेडिओवर श्रुतिका लिहिल्या, वर्तमानपत्रात स्तंभलेखन केलं, पिक्चरमध्ये तर ते पटकथा लेखकच होते. नाटकाचा फॉर्म त्यांनी स्पष्ट सांगितलं, मला काय नाटकाचा फॉर्म जमणार नाही, पण अत्यंत सुंदर रसग्रहण करायचे कुठल्याही कलाकृतीचं, म्हणजे नाटकाचं असेल, सिनेमाचं असेल. त्यांनी आम्हाला चांगले चांगले सिनेमा बघण्याची अत्यंत सवय लावली, मला पण आणि माझ्या बहिणीला पण. सांगायचे नाही तो सिनेमा अतिशय चांगला आहे, जाऊन बघ. सो असं त्यांनी खूप आमच्या बाबतीत केलं. वडील म्हणून मला थोडंसं त्यांच्याबद्दल सांगावं असं वाटतं की जसं मीना म्हणाली की माझी आई आणि मावशी त्यांच्या आदर्श होत्या, तसे माझे वडील माझ्या काकांसाठी खूप आदर्श होते. वडील खूप शिकले, म्हणजे दादा खूप शिकले, तसं त्यांनी त्यांच्या भावांना सांगितलं नाही शिकायला पाहिजे. शिक्षणावर त्यांचा खूप भर होता. शिक्षणाचं महत्व त्यांना, म्हणजे अत्यंत महत्वाचं गोष्ट म्हणजे काय तर शिक्षण. आणि नुसतं इनफॉर्मल शिक्षण नाही तर कुठलंही शिक्षण, म्हणजे कशातही शिकणे हे क्रियापद आलं की ते सांगायचे सांग. म्हणजे मग त्याच्यात कुकिंग आलं, बेकिंग आलं, शिवण क्लास आला, सायकल चालवणं आलं, सायकल शिका, पोहणं शिका, बॅडमिंटन शिका, म्हणजे शिकायचं, सगळं शिकलं पाहिजे असे त्यांचा खूप म्हणजे थोडासा आग्रह होता, अट्टहास होता. तर त्यांनी त्यांच्या भावांना खूप हात दिला आणि सांगितलं नाही तुम्ही त्या अलिबाग सारख्या खेड्यात नाही राहायचं, मुंबईत या, मोठं जग बघा, शिका. माझे मोठे काका प्रोफेसर झाले, मराठीचे प्रोफेसर होते, शिकवायचे. उमाकांत कामत त्यांचं नाव. मधले काका डॉक्टर सुधाकर कामत, ते KM ला होते, चेस डिपार्टमेंटचे हेड झाले. आणि धाकटे काका, सगळ्यात धाकटे काका डॉक्टर मुरली कामत, ते ऑन्कोसर्जन आहेत, ते टाटा मेमोरियलला होते. आणि ते आजही मला सगळेजण सांगतात की दादा शिकला म्हणून आम्ही शिकलो, दादा शिकला नसता तर कदाचित आम्ही असे खेड्यापाड्यातच राहिलो असतो. आणि वडील म्हणून मी आणि माझे बहिणीचं असं आहे की त्यांनी कधी आम्हाला मुली म्हणून वागवलं नाही. म्हणजे 2च मुली. आता माझ्यात आणि माझ्या वडिलांच्यात खूप अंतर होतं, 45 वर्षाचं अंतर होतं, म्हणजे जवळजवळ 3 पिढ्यांचं आमच्या दोघांमध्ये अंतर होतं. सो त्यांच्या पिढीतले वडील कसे वागतात आणि माझे वडील कसे वागतात त्याच्यात खूप खूप फरक होता. त्यांनी म्हणजे कितीतरी वेळा मला लोक विचारतात अगं तुला भाऊ नाही, तर मला काहीच फरकच पडायचा नाही भाऊ मला, कारण माझे आई वडील आम्हाला जसं, म्हणजे मला कदाचित भाऊ असता तर त्याला जसं वागवलं असतं तसंच त्यांनी आम्हाला वागवलं. आणि म्हणजे कधी त्यांनी मला आणि माझ्या बहिणीला मारलं नाही, एकदाही नाही. ते कधी आई मला बदलून काढायची, कारण मी भयंकर दांडगोबा होते मी, म्हणजे कितीतरी वेळा ती म्हणायची की चुकून मुलगी झालीस, पण त्यामुळे ती फटके मारायची. ते वडिलांना खरं म्हणजे आवडायचं. मग ते माझ्यासमोर नाही पण नंतर सांगायचे तू अशी मारत बिरत जाऊ नको, असं मुलांना मारायचं नसतं. त्यांनी कधी मारलं नाही, कधी ओरडायचे पण नाही. आणि बहिणीच्या बाबतीत खूप, म्हणजे आमच्या दोघींमध्ये नेहमी असं असतं, ती म्हणते की तुझे खूप लाड केले आणि मी तिला म्हणते खरं तू त्यांची लाडकी आहेस, आणि खरंच ती त्यांची लाडकी होती. तर ते तिला समजावताना म्हणायचे संजू बाळा असं नाही ग करायचं, आणि तेवढा तो त्यांचा टोन ऐकूनच ती रडायला सुरुवात करायची आणि म्हणायची मला कळलं माझी चूक झाली. मला हा टोन नव्हता, माझ्या बाबतीत थोडा वेगळा टोन होता. मग ते म्हणायचे अरे काय चाललंय तुझं,
म्हणजे मला कळायचं आता वडील रागवले, आता लक्ष्मण रेषा ओलांडायची नाही. पण एवढंच होतं. आणि कधीतरी खूप रागवले ना की ओरडायचे नाहीत, पण अत्यंत लागट बोलायचे, म्हणजे शाब्दिक मार द्यायचे, चांगला शाब्दिक मार द्यायचे. पण आमच्यावर खूप प्रेम केलं, खूप खूप प्रेम केलं. आणि एक याच निमित्ताने मी एक वडील म्हणून ते काय होते हे प्रसंग सांगते. मला ना कॉलेजमध्ये मी 11वीत गेल्यावर मला एक सवय लागली होती की माझ्या पलंगावर माझ्या उशीच्या शेजारी पुस्तकांची चळत असायची. म्हणजे मला जी पुस्तकं वाचायची आहेत ती सगळी पुस्तकं मी अशी क्रमाने तिथे लावून ठेवलेली असायची. आणि आमच्या घरामध्ये एक दंडक होता की कुणीही एक दुसऱ्याची वस्तू उचलायची नाही, त्याला हात लावायची नाही. हवं असेल तर मागायचं की मला ते पाहिजे, पण दुसऱ्याच्या काय त्या अरेंजमेंटमध्ये ढवळाढवळ करायची नाही. तर मी एकदा कॉलेजमधनं आले, दादा कुठेतरी बाहेर गेले होते, मी पाहिलं माझी पुस्तकं जरा वरखाली झाली आहेत. तर मी वैतागले. मी आईला म्हटलं, अगं कोणी माझ्या पुस्तकाला हात लावला? तर ती म्हणाली, अगं दादा बघत होते तू काय वाचतेस. तर एक 11वी कॉलेजमध्ये गेल्यावर एक जरा बंडखोरी असते, थोडे रिबेल असतो आपण. तर मी खूप एकदम वैतागले. मी म्हटलं, तुम्हाला काय वाटतं मी काय चटोर पुस्तकं वाचते का? मी चांगलं पल्प फिक्शन वगैरे नाही आहेत, ती सगळी अभ्यासाची किंवा अशीच अवांतर वाचनाची पुस्तकं आहे. आई काहीच बोलली नाही. अर्थातच तिने संध्याकाळी कधीतरी वडिलांच्या कानावर घातला असला. आणि माझ्या वडिलांचा स्वभाव असा होता की ते ताबडतोब त्या इश्यूला भिडायचे नाही. एक 2-3 दिवस घ्यायचे, समोरच्या माणसाचा जरा डोकं शांत होऊ द्यायचे आणि मग ते त्याच्यावर बोलायचे. तसं एक 2-3 दिवसांनी त्यांनी मला बोलवलं. आणि ते डायरेक्टली कधी सल्ला द्यायचे नाही, स्वतःच्या आयुष्यातला कुठला तरी अनुभव सांगायचे. त्यातून तुम्हाला काय शिकायचं असेल, काय घ्यायचं असेल सार त्यातनं ते तुम्ही घ्या, असा त्यांचा स्वभाव होता. तर त्यांनी मला बोलवलं आणि म्हणाले, अगं मी जेव्हा सुरुवातीला कॉलेजला गेलो पहिल्याच वर्षी रुईयाची लायब्ररी म्हणजे अफाट लायब्ररी होती. म्हणाले माझ्यासमोर एक खजिनाच समोर आला माझ्या. आणि पुस्तक वाचत असताना माझ्या हातात खलील जिब्रान आला आणि ते म्हणाले की त्या पुस्तकातल्या एका वाक्याने माझं आयुष्य बदललं. आणि ते म्हणाले की ते वाक्य असं होतं की गिव्ह दाय चिल्ड्रन दाय लव्ह, नॉट दाय थॉट्स, बिकॉज दे हॅव देअर ओन थॉट्स. आणि ते म्हणाले मी या वाक्याने अमूलाग्र बदलून गेलो. आणि मला असं वाटतं की आयुष्यामध्ये तुमची जेव्हा जडणघडणीची जी काही जो कालखंड असतो त्यात अशीच चांगली पुस्तकं यावीत असं मला वाटतं. मला लक्षात आलं त्यांना काय म्हणायचंय. आणि आज सुलेखा मी असं तुम्हाला सांगू इच्छिते की हे जे वाक्य होतं ना ते माझे वडील अक्षरशः जगले. त्यांनी कधीही त्यांचे विचार आमच्यावर बहिणींवर थोपवले नाहीत. ते त्यांचे विचार सांगायचे. त्यांना वाटायचं तुम्हाला माझे विचार पटले, तुम्ही जरूर ते उचला, ते आत्मसात करा, तशा वागा, पण हे करा ते करा, असंच पाहिजे तसंच पाहिजे असं त्यांनी कधीही केलं नाही. कुणावरच त्यांनी कधी फोर्स केला नाही मला असं वाटतं. म्हणजे ह्या दोघी बहिणी मी तर त्यांची काय म्हणायचं मेहुणी मला असं कधी जाणवलंच नाही की मी त्यांची मेहुणी आहे म्हणून. तर ते मला पण ह्यांच्या बरोबरीनेच वागवायचंय. मला आठवतं त्यांनी कधी लहान मोठा फरक केला नाही. ही म्हणाली त्याप्रमाणे कुठलीही गोष्ट हे कर ते कर कधीच सांगितलं नाही. तुला पाहिजे ते तू कर, पण जे काय करशील ना ते टॉप पर्यंत गेलं पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं होतं. तर एकदा ते स्क्रीन प्ले लिहायचे तर इम्तिहान नावाची फिल्म होती आणि त्याच्याबद्दल ती त्याच्यामध्ये मुले कॉलेज स्टुडंट्स वगैरे असं बरंच होतं. टू सर्व विथ लव्ह कसं होतं फिल्म त्याच्या सारखं साधारण होतं ते. तर त्यांनी मला बोलवलं आणि मंगेश कुलकर्णीला बोलवलं. आम्ही तेव्हा रंगांमध्ये काम करत होतो आणि आमच्याशी ते चर्चा करायचे की यंगस्टर्सचं काय मत आहे, त्यांचे काय विचार आहेत, त्यांचं बोलणं कसं आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी त्यांनी आमच्याशी खूप चर्चा करायचंय. दररोज आम्ही दुपारी जायचो आणि त्यांच्याशी गप्पा करत बसायचो 2-3 तास. असं बरेच दिवस चाललं होतं. त्या काळामध्ये त्यांनी ती इम्तिहान फिल्म लिहिली. तर हे काय ही लहान मुलं हे काय सांगणार वगैरे असं नाही, असा एक त्यांचा एक दृष्टिकोन होता. खूप मला सुद्धा ते वडिलांसारखेच होते खरं म्हणजे. मला आठवतं की आम्ही लहान होतो तेव्हा बॉम्बे बुक स्टॉलमध्ये हे असायचं, जत्रा असायची, पुस्तक जत्रा, आणि एक लेखक येऊन तिकडे सह्या बिया करून तुम्हाला देत असे. तर ते आम्हाला घेऊन जायचं तिकडे. मग मला वाटतं तू होतीस की नाही मला माहिती, संजू आणि मी आम्ही दोघे होतो. आम्हाला घेऊन जायचं तिकडे आणि घ्या तुम्हाला कुठची पुस्तकं पाहिजे ती तुम्ही घ्या म्हणायचे.
आणि आम्हाला मजा यायची ती पुस्तक जत्रा, एवढी लोक, एवढी पुस्तकं. मग आम्ही चूज करायचो, पुस्तकं घ्यायचो, मग विकत घेऊन आम्ही आपल्या अत्यंत अभिमानाने घेऊन यायचो. असं सगळं आमचं बालपण होतं. म्हणजे माझ्या आई वडिलांमध्ये पण माझं खूप अंतर होतं ना, जवळजवळ 50-1 वर्षाचं अंतर होतं. पण माझे संस्कार माझ्यावर जास्त झाले ते ह्यांचे. आणि त्यांनी तशी पुस्तकं लिहिली नाहीत, फक्त एकच अनुवाद केला. एका इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे तो. मराठी नाव आहे रात्र थोडी सोंग फार. आणि खूप वर्षांनी मी दादर माटुंगा कल्चरल सेंटरला गेले होते, तर तिथले एक पदाधिकारी आणि आमचे सुहृद राजीव श्रीखंडे ते मला भेटले होते. तर अमलानी माझ्या बिझनेस पार्टनरनी त्यांच्याशी ओळख करून दिली. ही गौऱ्या कामतांची आणि रेखा कामतांची मुलगी, असं म्हटल्यावर त्यांना खूप आनंद झाला. म्हणाले तुम्हाला एक गोष्ट सांगतो. ते म्हणाले मी खूप अनुवाद वाचलेले आहेत, पण असे फार थोडे अनुवाद आहेत की तिचे मूळ पुस्तकापेक्षा जास्त सरस आहेत. आणि ते मला म्हणाले की अगं ते मूळ पुस्तक आहे जोसेफ विलियम मीगर म्हणून लेखक आहेत, त्यांचं टिपी लॉकिंग असं ते पुस्तक आहे. आणि ते म्हणाले की मी तुमच्या वडिलांना जाऊन एकच गोष्ट सांगा. म्हटलं सांगेन ना, काय सांगू. ते म्हणाले मला असं वाटलं ते वाचून की कामतांचं मूळ मराठी पुस्तक आहे आणि मिगरनी त्याचा इंग्रजी अनुवाद केलाय. सो मला वाटतं दॅट इज द बेस्ट कॉम्प्लिमेंट दॅट ही हॅड अबाउट हिज वर्क. रेखाताईबद्दल मला एक सांगायला आवडेल की ती खूप सहनशील होती. कधीही तिने कोणाशी भांडण केलं, त्याच्या अंगावर ओरडली असं मला आठवतच नाही इतक्या वर्षाच्या आयुष्यामध्ये. हो की कधीच नाही. म्हणजे तिला एखाद्या माणसाची गोष्ट आवडली नाही तर ती सहन करायची, पण उलटून कधीही त्या माणसाला उलटसुलट बोलली नाही. आमच्या एवढ्या भावंडांमध्ये कधी मतभेद असायचे हे ते, पण ही कधीही कुणाला बोलली नाही असं. चित्राताई मनस्वी होती. तिच्या मनात असलं तर ती नक्की करणार, नसेल तर ती नाही करायची, असं पण होतं तिचं. पण रेखाताई असं नाही, सगळ्यांना सामावून घेणारी अशी होती ती. आणि आणखीन म्हणजे मीनाला ते पटेलही, दोघी बहिणी अत्यंत साध्या होत्या. म्हणजे चेहऱ्यावरचा मेकअप हा फक्त रंगभूमीवर किंवा चित्रपटापुरताच असायचा. तो झाला आणि तो उतरला एकदा की माझी आई ही सौ कुमुद कामत आणि मावशी ही सौ कुसुम नवाथे अशाच होत्या त्या. अत्यंत साधी राणी. म्हणजे मला आठवतंय की दोघींनी कधी असा मला मेकअप केल्याचा आठवतच नाही. म्हणजे साध्या लिपस्टिक पण कधी लावायच्या नाहीत. साधं एक कपाळाला कुंकू, आईला जरा कुंकू लावायची हौस होती, म्हणजे ती पिंजर, ओलगंध असं वेगवेगळं लावायची. मला आठवतंय मावशी ही लिपस्टिकचं कुंकू लावायची, लिपस्टिकचं असं कुंकू लावायची ती. आणि पण अत्यंत साध्या. म्हणजे दोघी पिशवी घेऊन बाजारात जाणार. मावशी नॉनव्हेज खायची नाही, पण आम्ही खूप नॉनव्हेज खातो, त्यामुळे आई कोळणींबरोबर गप्पा मारणार, भाजीवाल्यांबरोबर, दुकानदारांबरोबर गप्पा मारणार. असं खूप घोळके असायचे तिच्या आजूबाजूला, तर तिला खूप आवडायचं ते. आणि एक म्हणजे जसं आपण म्हणतो की म्हाताऱ्यांपासून अगदी छोट्यांपर्यंत तिचं जग असं एवढं मोठं होतं. तर मध्यंतरी कधीतरी तिने पेप्सोडंटची ऍड केली होती आणि त्याच्यामध्ये ती आणि तिचा असा एक छोटूसा नातू असं दाखवलंय. त्या नातवाचं नाव म्हणजे त्या ऍड मधलं नाव बिट्टू होतं. तर कितीतरी वर्ष मी पाहिलंय की तिला बिट्टूची आजी अशा म्हणून छोटी छोटी मुलं हाक मारायची आणि मग म्हणायचे आजी दात घासून दाखवा. मग ती दात घासल्याचं ऍक्टिंग त्या ऍड मध्ये जसं होतं तसं करायची. आमच्याच सोसायटीमध्ये एक मुलगी राहायची छोटी, तिने सरळ शाळेत जाऊन सांगितलं होतं बिट्टूची आजी माझी सख्खी आजी आहे. खरं म्हणजे तिची सख्खी आजी होती, पण ती सगळ्यांना सांगायची बिट्टूची आजी ही माझी आजी आहे. तर आणखीन पण एक 2 प्रसंग असे मला आठवले. माझे वडील गेल्यानंतर मी तिला गोव्याला घेऊन गेले होते. तिची देवावर खूप श्रद्धा होती. तर गोव्याचा शांतादुर्ग ही त्यांची माहेरची कुलस्वामी. तर मी तिला विमानतळावर आम्ही चेक इन करत होतो, तर बोर्डिंग पास घेताना ती मुलगी ना, तिथली डेस्कची मुलगी अशी माझ्या अशी डोकावून बघत होती. तिला शेवटी राहवलं नाही. ती मला म्हणाली त्या अगबाई अरेच्च्यात होत्या का. म्हटलं होती माझी आई. ती डेस्क सोडून पुढे आली. तिने सेल्फी वगैरे घेतला आई बरोबर. तिने सांगितलं मी अगबाई अरेच्च्या खूप वेळा पाहिला, मला तुम्ही खूप आवडता वगैरे. असे प्रसंग तिच्या बरोबर तिच्यासोबत मी असताना खूप वेळा झाले.
आणि दुसरं असं होतं रेखाताईचं, चित्राताई बोलत नसे जास्त, तिच्या मनात खूप असायचं पण ती एक्सप्रेस करत नसे. रेखाताईचं त्याच्या उलट होतं. म्हणजे माझं नाटक असेल किंवा माझा एखादा काही इंटरव्ह्यू आला तर लगेच मला फोन करून सांगायचे. इवन मनवा, सर्वात लहान मनवा ना, तर तिने चित्रपट केला तर इतका पाऊस पडत होता आणि सिटीलाईटला तिचं प्रीमियर होतं, तर ती आली पावसामधून तिला विश करायला फक्त, की तुझं पहिलंच हे आहे, मला खूप अभिमान आहे वगैरे म्हणून. असं तिचा स्वभाव होता रेखाताईचा, की शिवाजी मंदिरला पण कोणाकोणाची नाटकं असली पहिला प्रयोग तर ही जाऊन विश करायला जायचं की तुम्ही बेस्ट लक करायला किंवा असं, असा एक तिचा स्वभाव होता. आणि फार डेडिकेटेड होती. म्हणजे तिच्या प्रोफेशनला ती प्रचंड डेडिकेशन होतं. ते माझ्या आई वडिलांकडे दोघांकडेही होतं. म्हणजे वर्क इज वर्शिप ही त्यांची आयुष्याची एक बॉटम लाईन होती. आणि मला आठवतंय की आईचे वडील म्हणजे माझे आजोबा, ते जेव्हा गेले ते असे संध्याकाळी रात्री कधीतरी गेले. मग आम्हाला कळल्यावर आम्ही आजीकडे गेलो होतो. त्यांचं सगळं होईपर्यंत पहाट उजाडली आणि मग पहाटे आम्ही घरी आलो. आई एकदम शांत होती आणि घरी आली. तिने नेहमीप्रमाणे चहा पाणी स्वयंपाक सगळं सुरू केलं. दुपारी तिचा प्रयोग होता प्रेमाच्या गावाजावेचा शिवाजी मंदिरला. मला फार काळजी वाटायला लागली की खरं म्हणजे असं होतं की आईला इतक्या रडक्या भूमिका मिळायच्या, म्हणजे तिच्यावर एक शिक्का पडला होता. तर आम्ही बहिणी तिला नेहमी म्हणायचो, काय ग आई तुझ्याकडे एवढी चांगली विनोद बुद्धी आहे, तो सारख्या रडक्या भूमिका का करतेस? पण आयुष्यामध्ये म्हणजे खऱ्या आयुष्यात मी तिला फार रडताना कधी पाहिलं नाही. म्हणजे इतके वर्षात तुम्ही मला विचाराल तर तिला मी एकदा 3 किंवा 4 वेळाच रडताना पाहिले. नाही तर तिच्या डोळ्यातनं पाणी यायचं नाही. आणि आम्ही रडलो की ती आम्हाला सांगायची रडायचं नाही, माणसाने खंबीर असलं पाहिजे, कठीण परिस्थितीला सामोरं जाऊन त्यातनं मार्ग काढला पाहिजे, रडायचं नाही. तर तिला बघून मी जरा थोडी घाबरले की आतल्या दाबून ठेवतीये, काय करते, दुपारी प्रयोग आहे. तर मी कॉलेजला जाताना तिला विचारलं, म्हणाली नाही नाही तू जा, मी जाईन नाटकाला. तर म्हटलं नाटकाला? हो हो म्हणाली, माझा प्रयोग आहे, हाऊसफुल असणार, प्रेमाच्या गावाजावे होतं ना. सो ती तिचं काम आटपून दुपारी व्यवस्थित प्रयोगाला गेली. तिथे तिने कुणालाही सांगितलं नाही की काल रात्री माझे वडील गेलेत. अर्थातच मोहनबाग म्हणजे मोहन काका आणि त्यांचे जे मॅनेजर होते मनोहर कदम, ते कदम काका, दोघांनाही माहिती होतं. दोघंही म्हणजे मोहन काका तर कम्प्लीट नाटक विंगेत उभे होते की आई काही कोलॅप्स झाली किंवा काय तर काय करायचं. तर काही नाही, प्रयोग सुरू झाला. आई व्यवस्थित काम करत होती. मध्ये कुठल्या तरी एका प्रसंगी ती ब्लँक झाली आणि अरविंद देशपांडे काकांनी तिला सावरून घेतलं तिच्या डायलॉग म्हणून. काही नाही, तिने त्याच्यानंतर काम पुढे सुरू केलं. नाटक संपलं आणि ती खूप रडली. वडिलांची आठवण म्हणून आपण ब्लँक झाल्याचं एक कुठेतरी गिल्टी फिलिंग आलं, अरे आपण ब्लँक कसे झालो, कधी ब्लँक नाही व्हायचे. तर हे जे तिचं डेडिकेशन होतं. आणि मग घरी आल्यावर मी तिला म्हटलं, अगं कॅन्सल करायचा होतास? म्हणाली नाही नाही, काही काय बोलतेस, कॅन्सल कसा करायचा प्रयोग? एवढे प्रेक्षक येतात, तिकीट काढून येतात, ते तिकीट काढतात म्हणून आम्हाला मानधन मिळतं, शिवाय प्रोड्युसरचं नसतं का नुकसान झालं? आणि म्हणाली काही नाटकामध्ये असे लोक आहेत की त्यांचं त्या मानधनावर त्यांचा संसार चालतो. सो एवढं सगळं नुकसान फक्त एका घटनेमुळे कशाला करायचं? अशा घटना वारंवार येणार आयुष्यामध्ये. आपण असं नाही करायचं. आपण शब्द दिलाय ना की मी आज त्या प्रयोगाला येणार, म्हणजे आपल्याला त्या प्रयोगाला गेलंच पाहिजे. अशी आई होती. माझे वडीलही तसेच होते. वा, तुझा आणखीन एक प्रसंग मला आठवतो. हिची MA ची फायनल एक्झाम होती आणि पेपर होता हिचा, आणि त्याच वेळेस हिला दौऱ्यावर जायचं होतं रेखाताईला. ती गेली दौऱ्यावर, हिला भेटली, हिला सांगितलं हिचे हे पेपरला, तिला विश केलं, हे केलं, आणि ती गेली दौऱ्यावर. पण हिचं अर्थात ही हुशार होती, हिला गोल्ड मेडल पण मिळालं. पण ती असं नाही म्हणाली की माझ्या मुलीची परीक्षा आहे मग मी कसं जाऊ, मग दौरा कॅन्सल करा, असं नाही. ते तिने केलं. आमच्या परीक्षा, आमची आजारपणं कधी तिच्या कामाच्या आड नाही आली. ती आम्हाला समजायची, सांगायची. आम्ही पण खूप लवकर शहाण्या होत गेलो असं म्हणेन. हट्ट नाही केले की नाही कशी जातेस, आमची परीक्षा आहे, कधी नाही. आई वडील दोघंही आम्हाला ठेवायचे बरोबर. हे कुणीतरी असायचे, आजीकडे ठेवायचे, मावशीकडे ठेवायचे आणि जायचे. म्हणायचे नाही, शब्द दिलाय तो पाळायला पाहिजे, तर आम्ही काम करणार. खूप निष्ठेने करत असत ते, पॅशनेटली. वा वा. आता असे बघायला मिळत नाही कोणी. कारण मी आता करते जी नाटकं, त्याच्यामध्ये यंग सगळी पोरं आहेत. बापरे, एवढ्या अडचणी असतात त्यांच्या.
मित्राचं रूममेटचं लग्न आहे म्हणून ते शो कॅन्सल करतात अरे वगैरे. अरे बापरे. असं सगळं चाललेलं असतं. खरंच छान वाटलं तुमच्याशी बोलून. म्हणजे प्रोफेशनली रेखाताई काय किंवा चित्राताई काय किती छान ॲक्ट्रेसेस होत्या हे आम्हाला माहीतच होतं, म्हणजे त्यांच्या टॅलेंटबद्दल माहीत होतं, पण आज माणूस म्हणून त्या किती समृद्ध होत्या ते आज कळलं तुमच्यामुळे. थँक्यू सो मच. सुलेखा, जाता जाता मला माझ्या आई आणि मावशीबद्दल एका वाक्यात सांगावंसं वाटतं. वाक्य मोठं आहे हा, पण अशा दोन बहिणी की ज्यांनी अतिशय कुटुंबासाठी कष्ट घेतले, पण त्या कष्टाची कधीही कुठेही वाच्यता केली नाही. आपलं लहानपण, बालपण हे अजिबात उपभोगता आलं नाही आणि जबाबदारीचं खूप ओझं त्यांच्या डोक्यावर शिरावर होतं, पण त्याच्याबद्दल कुठलाही कडवटपणा नव्हता. अशा अत्यंत खंबीर, अत्यंत जिद्दी, अत्यंत निश्चयी, पण त्याच वेळेला अत्यंत कनवाळू, प्रेमळ अशा या दोन बहिणी. आणि दुर्दैवाने योगायोग असा की माझी आई 2022 11 जानेवारीला गेली आणि मावशीही 2023 11 जानेवारीलाच गेली. एका वर्षाने. बरोबर. एका वर्षाच्या अंतराने दोघी बहिणी गेल्या. आणि जेव्हा मी आई आणि मावशीला बघायचे त्यावेळी त्या दोघींना एकमेकींबद्दल काय वाटतं हे मला फारसं कधी कळलं नाही, पण त्यांचं बॉन्डिंग काय होतं हे त्यांच्या निधनाने माझ्या लक्षात आलं. मीनाताई, माधवीताई, थँक्यू सो मच. धन्यवाद. सॉरी. मी संजीवनी, मी घराकामत आणि रेखाची मुलगी. लहानपणापासनं मी लहान होते त्यावेळेला आई आधी सिनेमात काम करत होती आणि त्याच्यानंतर नाटकात गेली ती. तिची करिअर सुरू झाली लाखाची गोष्ट, जो सिनेमा माझ्या वडिलांनी स्क्रिप्ट लिहिलं होतं घराकामतानी, आणि आईनी त्याच्यात काम केलं. आणि पहिलं गाणं तिचं सांग तू माझा होशील का. आणि वडिलांना खरोखरच तिने विचारलं या सांग तू माझा होशील का, आणि इथे सिनेमा नाही रिलीज झाला तर त्यांच्या गळ्यात माळ घालून मोकळी झाली ती. माझ्या आईचं पहिलं नाटक मी बघितलं ते बेबंदशाही, ज्याच्यात आई हिरकणी खाऊन स्टेजवर मारते. मला आजी बरोबर घेऊन गेली होती नाटक बघायला, आणि आई तिथे स्टेजवर पडल्यानंतर मी माझी आई मेली म्हणून रडायला सुरुवात केली. आजीला शेवटी ऑडियन्स मधनं बाहेर घेऊन जायला लागलं. मला खूप लहान होते मी, पण त्यावेळेला माझ्या लक्षात असं आलं की माझी आई कोणतरी वेगळी आहे, इतर आयांसारखी नाही ती. त्यावेळेला काळ वेगळा होता. सगळ्याच लोक सिनेमा नाटकातल्या लोकांना त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने बघायचे. आजकाल सगळं बदललेलं आहे. सो तो सुद्धा अनुभव मी घेतला. पण नंतर लक्षात यायला लागलं की माझी आई काय आहे. तिची नाटकं ती लहान असताना घेऊन जायची मला नाटकं बघायला. मी विंग मध्ये बसून तिचं नाटक बघायचे. ती स्टेजवर रडायची, मी विंग मध्ये बसून रडायचे. पण माझ्या नावाची गोष्ट सांगते. तिने गृहदेवता नावाच्या सिनेमात काम केलं होतं, माझ्या वडिलांनी लिहिलं होतं ते. आणि माझा जन्म झाला आणि त्या सिनेमाला पारितोषिक मिळालं. त्यात तिचं नाव होतं संजीवनी.
सो त्यांनी मला, आई दादानी माझं नाव संजीवनी ठेवलं. मी त्यांची मोठी मुलगी, आणि त्या सिनेमात तिला संजू म्हटलं जायचं, सो मी त्यांची संजू झाले. आई बहुतेक सगळे आईचे रोल्स सिरियस होते. आई रडायची, खूप रडायला लागायचं तिला नाटकात. पण माझी आई म्हणून ती एवढी विनोदी होती. तिचे विनोद ऐकण्यासारखे असायचे. एक विनोद सांगते. एक गाणं होतं, खुदा हाफिज तुम्हारा, असं काहीतरी एक गाणं होतं. आई आईचा विनोद म्हणजे मला मला म्हणाली, तिचा खुदा ऑफिस मध्ये गेलाय. असे आईचे विनोद म्हणजे एवढी विनोदी खंबीर बाई होती. सिनेमात, नाटकात काम करायची त्यावेळेला ती, तो जो काही रोल असायचा ते असायची. पण घरी आली की ती माझी आई होती आणि माझ्या वडिलांची बायको होती. या एकदम डिफरंट पर्सनॅलिटी असायची तिची. घरी आली की भाजी आणायला जायची, एवढी सुंदर कामं करायची, घरात कामं करायची, स्वयंपाक तर एवढा सुंदर करायची, एवढी सुंदर कुक होती ती. आणि दरवेळेला काहीतरी वेगळं वेगळं, तेच 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 जेवण नसायचं. दरवेळेला काहीतरी तिला ऑलवेज काहीतरी नवीन बनवायला, नवीन तऱ्हेने काहीतरी करायला खूप मजा वाटायची. आणि वडिलांचा कुमुदबाई आज मटण जमलंय असं कॉमेंट असायची वडिलांची. आणि मग तिला बरं वाटायचं या दादांची कॉमेंट ऐकली की. तिच्याबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. एक दिवस मोठी झाले होते मी, तिच्याबरोबर नाटकाला गेले. पुण्याला तिचं नाटक होतं आणि डेथ ऑफ सेल्समन ट्रान्सलेशन. मला आता त्या नाटकाचं नाव आठवत नाही, पण त्याच्यात ती एक किंचाळी मारते आणि तिने किंचाळी मारली आणि ऑडियन्स मधनं एक माणूस वा बाई वा असं उत्स्फूर्त कॉमेंट होती, त्याची तारीफ होती. आई आई म्हणजे माझी कोण, स्टेजवर काय ती डॉमिनेट करते हे त्यावेळेला मला कळलं, ती कॉमेंट ऐकल्यानंतर. खूप सिरियस रोल्स केले, त्यातला एक एक सिरियस रोल म्हणजे मला काही सांगायचंय. त्या नाटकात सुधा करमरकर ते काम करायच्या आणि त्या पडल्या, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला, म्हणून माझ्या आईकडे ते नाटक आलं. त्यांना हेल्प हवी होती, प्रयोग विकले गेलेले होते आणि त्यांना कोणतरी ते काम करायला हवं होतं. आई माझी एक 4-5 दिवसात उभी राहिली सगळं नाटक. आणि मी लहान होते त्यावेळेला आईने मला क्यू कसे द्यायचे हे शिकवलं होतं. ती डायलॉग्स पाठ करायची त्यावेळेला मी तिला क्यू द्यायचे. आणि सो तिचं नाटक मी सतत सतत बसायचे. आम्ही स्क्रिप्ट घेऊन बसलो होतो, सतत पाठ करायची आणि 3-4 दिवसात नाटकात उभी राहिली आणि सुंदर प्रकारे ती भूमिका पार पाडली तिने. त्या नाटकात सुद्धा सुरुवातीला जेव्हा पडदा उघडतो, नाटकाची सुरुवात, त्याच्यात तिची एक किंचाळी असायची, एवढी भेदक किंचाळी मारायची, अंगावर काटा उभा राहायचा. ग्रेट ऍक्ट्रेस होती. यस. आई दादा एवढे बिझी होते मी लहान असताना की आई सतत बाहेर असायची, बाहेर गावी असायची. दादा सुद्धा सतत काम बिझी असायचे. सो मी
चित्राताई, चित्रा मावशी आणि राजा नवाथे माझे त्यांच्याकडे वाढले. ते माझे दे वर माय सरोगेट पेरेंट्स. त्यांच्या घरी वाढले मी. अल्लाद त्यांचा मुलगा. अल्लाद आणि मी मावस भावंड नाही, सख्खी भावंड होतो. आम्ही एकत्र वाढलो. आमच्यात अंतर फार नव्हतं, त्याच्यामुळे माई पप्पा आणि अल्लाद म्हणजे माझे आई वडील आणि माझा भाऊ असंच होतं. माई, तिला कधी मी चित्रा मावशी म्हटलं किंवा मावशी म्हटलंच नाही. मी माई आणि पप्पा. खूप लाड केले माझे. पप्पा आम्हाला बाहेर घेऊन जायचे, नारळ पाणी द्यायचे, आईस्क्रीम खायला घेऊन जायचे. मी अल्लाद बरोबर खेळले. अल्लादचे मित्र म्हणजे माझे मित्र होते. बहीण होती मी त्याची. आणि ऑलवेज मला प्रोटेक्ट केलं त्यांनी. ऑलवेज ही लुक्ड आफ्टर मी. आई आणि दादा, आता लुकिंग बॅक, मला कोण होते हे एक 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 प्रसंग आठवला की लक्षात येतं केवढे ग्रेट होते ते. दादा गेल्यानंतर, दादा जाईपर्यंत आई काम करत होती. दादा गेल्यानंतर तिने सांगितलं की ह्याच्या पुढे मला काम करायचं नाही, कारण त्यांच्यामुळे मी ह्या इंडस्ट्रीमध्ये आले. शी स्टार्टेड हर करिअर विथ हिम, आणि नाव दॅट ही इज गॉन, माय करिअर हॅज एंडेड, असं तिने सांगितलं माझ्या बहिणीला. ते दोघ जण म्हणजे किती 62-63 काहीतरी वर्ष झाली होती त्यांच्या लग्नाला. आई, दादा गेल्यानंतर आई घरी बसली आणि शी गेव अप. ती त्याच्यानंतर म्हणजे जस्ट तिचा दिवस कधी येतोय हे फक्त तिने बघितलं. दादांना देवाकडे जाऊन भेटण्याचा वेळ तिची कधी येते एवढंच फक्त तिचं होतं. तिला फारशी इच्छा नव्हती कशात. एकमेकांवर खूप प्रेम केलं दोघांनी, आणि आमच्यावर पण खूप प्रेम केलं दोघांनी. आई दादांनी, माई पप्पांनी. हो, पप्पांची एक गोष्ट सांगते. पप्पांचा गुमनाम सिनेमा लागला. तो रिलीज व्हायच्या आधी, कारण तो रेटेड आर होता, अडल्ट. सो त्यांनी काय केलं, आम्हाला सगळ्यांना म्हणजे मावश्या, मामा, मी आणि अल्लाद, आमच्यासाठी एक शो ठेवला सिनेमा रिलीज व्हायच्या आधी. आणि आम्ही सगळे गेलो बघायला. आणि तो त्या त्या काळात तो खरोखर डरावना मूवी होता. मी खूप लहान होते. सो प्रत्येक वेळेला एक मुडदा पडला की मी नंदाच्या आधी किंचाळायचे. मी एवढ्या किंचाळ्या मारल्या एका पाठोपाठ एक, की शेवटी पप्पानी मूवी थांबवला आणि आम्हाला सगळ्यांना घरी पाठवलं. सगळेजण माझ्यावर भयंकर चिडले, सिनेमा अख्खा बघायला नाही मिळाला म्हणून. पण मी त्यानंतर एवढी गुमनामची हाय खाल्ली की नुसतं गुमनाम म्हटलं तरी मी किंचाळायला सोय. आणि मीना आणि अल्लाद एवढे पांचट होते. दोघही जण मला पाटणं येऊन गुमनाम असं म्हणायचे, आणि मी जी रडायला आणि किंचाळायला सुरुवात करायची. हे म्हणजे प्रकरण एवढं झालं की शेवटी आजीनी त्यांना तंबी दिली. तिला पुन्हा त्रास दिला तर मी तुम्हाला शिक्षा करीन. त्यानंतर दोघ जण थांबले.
मीना मीना म्हणजे माझ्या बहिणीसारखीच होती, मावशीपेक्षा जास्त बहिणीच होती ती. ती नेहमी सुद्धा, तिच्याबरोबर सुद्धा मी खूप मजा केली. आम्ही दोघी जणी मला ती पपेट इयर जेव्हा झाली तेव्हा मला पण पपेट्स कशी चालवायची ते शिकवलं. तिच्याबरोबर मी खूप खूप वेळ गंमत जम्मत आम्ही बाहेर जाऊन गमती करायचो. तिच्याबरोबर शोज करायचे. खूप मजा यायची. अ, आई दादांबद्दल एका वाक्यात जर सांगायचं झालं तर त्यांच्या पोटी मी जन्म घेतला हे माझं भाग्य. मी स्वतःला भाग्यवान समजते की अशा लेजंड्सच्या पोटी मी जन्म घेतला. आणि मावशी, माई आणि पप्पांसारखे सरोगेट पेरेंट्स मला मिळाले हे माझं भाग्य. आणि आजी पण, माझी आई काही वेळेला आजीकडे पण राहायला लागायचं. माझी आजी पण माझी सरोगेट मदर होती. ह्या सगळ्या लोकांच्या सहवासात मी मोठी झाले हे माझं भाग्य. माझं माझं चाइल्डहुड एवढं एवढं सुंदर होतं. अं, भाग्य लागतं अशा लोकांच्या पोटी जन्माला येणं. ह्याला हे भाग्य लागतं. आणि त्यांच्यासारखे लेजंड्स जे काही ह्या भूतलावर होऊन गेले त्यात माझ्या आई वडिलांचा पण नंबर आहे. आई दादा आता वर असतील देवाच्या कडे. आई डेफिनेटली देवाला नाटकातली भूमिका करून एंटरटेन करत असेल. आणि दादा डेफिनेटली देवाला स्टोरीज सांगून एंटरटेन करत असतील. आता माझे आई वडील, आय एम प्राऊड ऑफ देम.